मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। माता अंबे देवी माँ, नवदुर्गा माता, शैलपुत्री माता, ब्रह्मचरणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा माता, स्कंद माता, कात्यायनी माता, कालरात्री माता, महागौरी माता, सिद्धधात्री माता, रेणुका माँ, तुळजापूर की भवानी माता, सप्तशृंगी माता आणि कोल्हापूर की महालक्ष्मी माता, वैष्णवी देवी माता, जितके भी देवींचे सर्व स्वरूप आहेत त्या सर्व देवींच्या स्वरूपांना मी कोटी कोटी वंदन करते। आणि आज या देवी भागवत महापुराणाला सुरुवात करते। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3-4 व्हिडिओमध्ये खूप काही माहिती देवीची दिलेली आहे। तर आज आपण या जन्मजयाच्या व्यासांना प्रश्न पडला आहे की देवीची कशी उत्पन्न झाली आहे, अंबा म्हणजे कोण, तिचे स्वरूप कसे आहे, तिचा यज्ञ कसा होतो, तिचा गुण कोणता, ती कशा करता प्रकट झाली आहे, ती दयाळू कशी आहे, ती सर्वज्ञ कशी काय आहे, आपण या गोष्टींची सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमाने जाणीव करून घेणार आहोत आणि माहिती करून घेणार आहोत। तर सर्वांनी हे देवी महापुराण ऐकण्याचे करावे। तर तुम्हाला माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। माता राणी तुमच्या सर्व चांगल्या प्रकारच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही माता चरणीच्या मी प्रार्थना करते। आणि आज या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। तर माता राणी सर्व तुमचे दुःख, दारिद्र्य, कष्ट, रोग सर्व दूर करो आणि लवकरात लवकर तुम्हाला जे पाहिजे असेल त्या सर्व सिद्धी प्राप्त करून घेऊ ही माताला मी प्रार्थना करते। आणि तुम्ही जिथे जाओ तिथं विजय हो। तर अशा या देवीच्या चरणी मी प्रार्थना करून आज आपण भागवत पुराणाला सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर मित्रांनो, मला खूप काही जणांच्या कमेंट्स आलेल्या होत्या। अगोदर ज्यांचे प्रश्न आहेत 2-3 प्रश्न बाकीच्यांना मी रिप्लाय देऊन दिलेला आहे। तर 2-3 ज्यांचे प्रश्न आहेत ते सर्वांसाठी आहेत, ते ऐकून घ्या तुम्ही। तर मित्रांनो, खूप जणांच्या काही कमेंट्स आल्या। तर ताई, सूतक आलं आहे तर सप्तशतीचे पाठ करू का? तर सूतकमध्ये सप्तशतीचे पाठ करत नाही, कारण आपल्याला देवीच्या पोथीला हात लावायचा, स्पर्श करायचा आहे। तर सूतकमध्ये आपल्या कपाळी कुंकू नसतं। आपल्याला काही भी पूजा पाठची सुरुवात अगोदर आपल्या कपाळी कुंकू लावूनच करावी लागते। हळदी कुंकू लावून आपण पूजेला सुरुवात करतो। देवीच्या फोटोला पण आपण हळदी कुंकू लावूनच सुरुवात करतो। तुम्ही डायरेक्ट सूतकमध्ये पोथी घेऊन कसे काय बसणार हे सांगा आता मला। तर आता आपल्याला जेव्हा पण तुम्हाला सूतक काही मासिक धर्म आलेला आहे तर तुम्हाला देवी सप्तशतीचे पाठच काय, कुठलीही पूजा मासिक धर्मामध्ये आणि ह्या देवी पुराणांमध्ये तुम्हाला करता येणार नाही। सूतकामध्ये तुम्ही श्रवण करा ना, मोबाईल घेऊन घ्या आणि बसून जा तुम्ही एका ठिकाणी, कुठं पण बसा। मग तुम्ही देवाजवळ आपल्याला बसता बी नाही येणार तर मग तुम्ही कुठे बी तुमच्या घरात तिथं बसा, चटई टाकून घ्या, मोबाईल हातात धरून तुम्ही श्रवण करा। ते सुद्धा श्रवण करणं तर ही सर्वात महान मोठी भक्ती पुराणांमध्ये सांगितलेली आहे। मी खूप काही व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, फक्त श्रवणाने पापमुक्त होऊन जातो। वाचणाऱ्यापेक्षा श्रवणाचे खूप काही महत्त्व दिलं गेलं आहे, म्हणून सूतकमध्ये देवीचे पाठ करायचे नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट की तुमचे रिव्हील फेसमध्ये देवी पुराण ऐका, लाईव्ह फेसमध्ये देवी पुराण ऐका। तर रिव्हील फेसमध्ये आणि लाईव्हमध्ये खूप सारा डाटा लागतो मोबाईलला। तर वायफाय नाही आहे, मी गावात राहते, छोट्या गावामध्ये। या छोट्या गावामध्ये वायफायची अजून काही सुविधा झालेली नाही आहे। आज झाली की बुऱ्हाणपूरहून इकडे जर ती लाईन आली आमच्या शहापूरला, बुऱ्हाणपूरकडून शहापूरला जर लाईन आली तर मी वायफाय सर्वात अगोदर वायफाय बसवणार आहे, म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न सांगताय त्यांची तुम्हाला उत्तरं दिली जातील। तर आता आपण या देवीची कशी काय उत्पत्ती झाली आहे त्याचे आपण वर्णन करणार आहोत। तर सर्वांनी अगोदर कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करून घ्या, लाईक करा, कमेंट्समध्ये जय माता दी, नाही तर कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी कथा ऐकत आहोत आणि कुठे कुठे आपली ही कथा देवी भागवत पुराणाची जात आहे ते आपल्याला ते सुद्धा कळेल। आणि तुम्ही पण गावाचे नावं ऐकणार तर तुम्हाला पण वाचणाऱ्याला कमेंट्सवर क्लिक करून तुम्ही गावाचे नावं वाचू शकता। त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल, वाचणाऱ्याला सुद्धा
कमेंट्स वाचायला सुद्धा, कारण त्याच्यात जर जय माता दी लिहिलं तर तितक्या वेळात तुमचे जय माता दी तोंडात येईल आणि माता राणी आपल्या भक्तांवर कृपा करेल. तर असं तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही की सुतक आलं आहे आणि माझे पाठ वाचले जात नाही आहे. माता राणीला सर्व काही आपल्या भक्तांच्या मनामध्ये काय आहे सर्व काही समजतं. ती जगत जननी, सर्व जगाची जननी. तिच्या आधी सर्व कोणी आहे? विष्णू, शंकर, ब्रह्मदेव सर्व तिच्या आधी झालेले आहे. सर्वजण तिची स्तुती करतात तेव्हाच आपल्याला पूजेचं फळ मिळतं. तर तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नाही की माझे पाठ ह्यावर्षी झाले नाही, की हे सुद्धा तुम्ही अध्याय श्रवण केले तरीसुद्धा तुम्हाला त्या 13 अध्यायाच्या श्रवण प्राप्ती केल्याचे पुण्यफळाची, कुलदेवीची तेवढी पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाईल. कारण की आई ही आपली माता असते आणि आई ही आपल्या सर्व मुलांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करते. आणि जे पण चूक भूल होते तर ही जगत जननी माता सर्व चुकांना क्षमा याचना करते. कारण आई आपल्या मुलांच्या सर्व चुकांना क्षमा करत जाते आणि पुढे पाऊल घेत जाते. आणि ती भक्तांच्या सर्व चुका पोटात घालत राहते आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. तर मित्रांनो, अजून एक कमेंट्स होती की ताई 1 ते 13 अध्याय सप्तशतीचे पाठ आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचे, कारण तुमची वाचायची स्पीड लवकर आहे, तर आमचे 9 दिवसात 118 पाठ होतील. तर मित्रांनो, महाकाल के उपाय 1 मिलियन हे माझं सेकंड चॅनल आहे. त्याच्यावर तुम्ही दुर्गा सप्तशती 1 ते 13 अध्याय सर्च करा. माझा आवाज येईल आणि 34 मिनिटामध्ये मीने सप्तशतीचे महात्मे 34 मिनिटामध्ये टाकले. तुम्ही देवपूजा करता करता या स्वयंपाक करता करता पण ऐकले तर तुमचे 13 अध्याय संपूर्ण ऐकले जातील. आणि शालिनी भक्ती सागर कथा हे सुद्धा माझं 3 नंबरचं चॅनल आहे, तर तिथे सुद्धा देवीचेच व्हिडिओ चालू आहे. तर तुम्ही या दोघी चॅनलांवर जाऊन तुम्ही माझ्या ह्या सर्व वॉइस असा तुम्ही ऐकू शकणार आणि तुम्हाला जे जे नवरात्रीचं पाहिजे ते तुम्हाला तिकडे सर्व काही भेटून जाईल. 13 अध्याय तुम्हाला दोघी चॅनलांवर भेटतील. तर तिकडे जाऊन तुम्ही ऐकण्याचे करावे. शालिनी भक्ती सागरवर फक्त देवी भागवत पुराण इकडे ऐकण्याचे करावे. तर जन्मेजय राजाने व्यासांना काय प्रश्न केला तो आपण आता ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. जन्मजयाने व्यासांना विचारले, भगवान तुम्ही ज्या देवी यज्ञाचे वर्णन केले ती देवी कशी उत्पन्न झाली? ही अंबा म्हणजे कोण? तिचे स्वरूप कसे काय आहे? तिचा यज्ञ कसा असतो आणि तिचा गुण कोणता? ती केव्हा आणि कशा करता प्रकट झालेली आहे? हे दयाळा, तुम्ही सर्वज्ञ आहात, तेव्हा या यज्ञाचा शास्त्रोक्त विधी मला सांगा. तसेच या ब्रह्मांडाची उत्पत्ती का व कशी झाली तेही सविस्तरपणे सांगा. तुमचे एवढे ज्ञान कुणालाच नाही. आणखी मी असे ऐकले आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 देवताच निर्मिती, पालन आणि संहार करतात. ते दोघंही स्वतंत्र आहे की तेही परतंत्र आहेत ते मला सविस्तर सांगा. त्यांनाही मरण येते की सच्चिदानंद रूप आहेत हे पण मला सांगा. आदी भौतिक, आध्यात्मिक, आदी दैविक जी दुःखे असतात ती त्यांच्या वाटेला येतात की नाही ते पण मला सर्व सांगा. हे देवादी देवपती कालाधीन आहेत की नाही? जे शंकर आहेत ते कालाधीन आहेत की नाही ते पण मला सांगा. ते केव्हा आणि कुणापासून जन्मले ती पण माझी शंका दूर करा. आणि त्यांना आनंद, दुःख, झोप, आळस, कंटाळा हसतो की नाही ते पण संपूर्ण सांगा. असे व्यास कोणाला जन्मजयाने कोणाला प्रश्न केला? व्यासांना. हे सर्व मी जे काही बोलत आहे तो प्रश्न कोणाला होत आहे? बारकाईने ऐकायचे, श्रवण करायचे. आपलं मन वाऱ्यासारखं तेज असतं, कुठे पण पळत असतं श्रवण करण्याच्या वेळेस. पण फक्त श्रवण करण्याच्या वेळेस फक्त हेच ध्यान आणि श्रवण करा म्हणजे कथा लवकर समजेल. जन्मजयाने व्यासांना विचारले हे सर्व प्रश्न. आमच्यासारखे 7 धातूंचे शरीर त्यांचे पण आहे काय? नसेल तर मग त्यांची शरीरे कोणते द्रव्यापासून बनली आहेत की नाही? आणि त्यांचे वेगळे गुण पण आहेत का? का कोणते गुण आहेत? त्यांना आयुष्य किती असतं? ते काय खातात? ते काय पितात? त्यांचे राहण्याचे ठिकाण कुठे आहे? त्यांचे महत्त्व काय आहे? हे ब्राह्मणराज, ह्या सर्व गोष्टी तपशिलावर ऐकण्याची मला खूप इच्छा आहे असे जन्मजयाने व्यासांना विचारले. मग व्यास म्हणाले, राजा, एक राजा होता जन्मजय राजा, त्याने व्यासांना विचारले. मग राजा व्यास म्हणाले, राजा या तिघांची उत्पत्ती कशी झाली हा तू विचारलेला प्रश्न मोठा गूढ आहे. मीही एकदा असाच विचारचक्रात सापडलो असताना याची शंका त्यावेळी नारदांनी विचारल्या होत्या. या सर्व काही तू जे विचारलं ना त्यावेळी मला नारदांनी विचारलं होतं. त्यांनी या प्रश्नाचे जे स्थितमित करणारे उत्तर होते, जे त्यांना मनाला सॅटिस्फाय वाटतं ते उत्तर त्यांनी मला सांगतो आणि ते उत्तर मी तुम्हाला तसं सांगते. हे कोणी ऐके दिवशी
कोणी एके दिवशी मी गंगेच्या काठी शांतपणे बसले होतो. अचानकपणे तेव्हा माझ्याकडे नारद मुनी प्रकट झाले. त्यांना पाहून मला फारच आनंद झाला आणि त्यांच्या चरणांना वंदन करून उभा राहिलो. त्यांनी मला बसवायची आज्ञा केली. तेव्हा मी त्यांच्यासमोर बसलो. त्या रमणीय वेळी एकांत होतात आणि रेशमासारख्या मृदू वाळू आम्ही दोघेच होतो. मी नारदांना क्षेमकुशल विचारले. प्रथम औपचारिक बोलणे झाले, म्हणजे साधे बोलणे झाले, आणि मग कसे काय आहेत, मजेत आहेत, असे औपचारिक म्हणजे आपण समाचार विचारतो तसे समाचार पारे आमचं बोलणं झाल्यावर मग मी त्यांना एक प्रश्न केला की मुनिराज, हे अखिल ब्रह्मांड कुणी निर्माण केलं ते मला अगोदर सांगा. तेव्हा हे नाशवंत आहे की अविनाशी आहे? बरे निर्माण करणारा एक आहेत की अनेक आहेत? हे ब्रह्मांड उत्पन्न करणारे किती जण आहेत ते मला सांगा. तेव्हा कुणीतरी करता असल्याविना कार्य कसे काय घडते? ही गोष्ट असंभव वाटते. तेव्हा या चित्रविचित्र विश्वाच्या पसाऱ्यात सापडून कोट्यावधी शंकांमध्ये बुडालेल्या मला आता तुम्हीच तारा. कारण कुणी म्हणतं की शंकर हाच प्रलय आणि उत्पत्ती विरहित आहे, कुणी म्हणतं विष्णूच आहे, कुणी म्हणतं ब्रह्मदेवच आहे. तर याच्या माझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर द्या. तेव्हा म्हणून तोच मूळ कारण आहे की महादेवच फक्त त्रिगुणात्मक परमशुद्ध आहे, फक्त शंकराचीच पूजा करायची, की सृष्टीचा निर्माता आणि विनाशक कोणी दुसरं आहे? कुणाकुणाला असे वाटते की सर्वांच्या आधी फक्त विष्णूच आहे, सर्व शक्तियुक्त असा परमात्मा ते त्यालाच समजतात. तो सर्व व्यापक अनादिनिधीन हरिभोग देणारा, मोक्ष देणारा, शांत आणि विश्वासाठी शरण जाण्यास योग्य आहे की नाही? तर कुणाचे असे मत आहे की ब्रह्मदेव हा सृष्टीचा मूळ कारण आहे, चराचराची निर्मिती करणारा, त्यालाच चालना तोच देतो, देवांचा स्वामी, चार तोंडे हसलेला आणि नाभी कमळातून जन्मलेला असा तो अविनाशी प्रभू, सत्यलोक निवासी, सर्व लोक ब्रह्मदेव निर्माण करणारा आहे का? हे वेदांचे पुरस्कर्त तर सूर्याला सृष्टीकर्ता मानतात. तिन्ही त्रिकाळ एक चित्ताने त्याची स्तोत्रे गातात. कुणी लोक देवराज इंद्राला त्रैलोक्य स्वामी मानून यज्ञ करून त्यांना बसतात, सोमरसाचे प्राशन करतात. तर वरुण, चंद्र, अग्नी, हवा, यम, कुबेर, गणपती आणि गजवंदन अशा हेरंबाला सर्व कार्यसिद्धी करणारा असं मानतात. 64 कला फक्त श्री गणेशालाच आहेत का? काही ज्ञानी गुरु भवानीला सर्वार्थदायिनी मानतात. ती आदी माया, आदी शक्ती, महाशक्ती, प्रकृती, पुरुषात्मका, ब्रह्मापासून अभिनत्ता, सृष्टी निर्माती आणि संहार करणारी, सर्व देवांची आणि चराचरांची जन्मदात्री माता, अनादिनिधाना, नित्यपूर्ण, सर्व कणाकणाला व्यापून राहणारी, गुणमयी, कल्याण स्वरूपा, स्वामिनी, वैष्णवी, शाकंबरी, ब्राह्मी, वासवी, वारुणी, तसी वाराही, नारसिंह, महालक्ष्मी, वेदमाता, एकमेव संसारातून तारून नेणारी विद्या, सर्व दुःखांचा नाश करणारी आणि सर्व विघ्न दूर करणारी त्या देवीला कोटी कोटी प्रणाम. जो कोणी या देवीचे महात्म्य, हे भागवत कथा ऐकतो त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्याचे दुःख, दारिद्र्य सर्व दूर होतं, रोग त्याच्या घरातून नाहीसा होतो आणि त्याच्या घरी अष्टलक्ष्मी स्वयं विराजमान राहतात. अशी या नारदांनी त्यांची स्तुती केली आणि आठवण करता क्षणी सर्व कामना पूर्ण करणारी देवी मोक्ष देते. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि त्यांना विलासी लोकांना भोग देते. त्यांच्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा अध्याय आहे. म्हणून हा अध्याय 2 मिनिटं सुद्धा या भक्तांनी ऐकला तरी त्याच्या गुणापेक्षा सुद्धा त्यांना खूप काही मिळेल. धन, धान्य, सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका, बरकती सर्व काही या देवी पुराणाच्या श्रवणाने मात्र केवळ मिळून जाईल. तरीही या गुणाचा विस्तार करणारी माताची आता तुम्ही पुढे कथा सांगा. ती गुण वेगळी जशी आहे तशीच गुण स्वरूपाही आहे, त्यामुळे फलार्थी लोक तिचेच ध्यान करतात. काही ऋषींच्या मताप्रमाणे निरंजन, आकाररहित, निर्लेप, निर्गुण आणि व्यापक अशा ब्रह्म नावाच्या तत्व आहे, कारण तेच सर्वांच्या करता आहे. वेदात आणि उपनिषदात त्याला तेजोरूप म्हटले आहे. त्याचेच वर्णन करताना त्याला हजारो मस्तकाच्या, हजारो डोळ्यांचा, हजारो हातांचा, हजारो कानांचा, पायांचा असे म्हटले आहे. हे जे विराट असे आकाश आहे ते विष्णूचे एक पाऊल आहे आणि त्याला ज्ञानी लोक निर्मल, शांत, विराज म्हणतात. काही जणांना असे वाटते की पुरुषोत्तम हा सर्वश्रेष्ठ आहे. काहीचे मत असे आहे की या ब्रह्मांडाचा करता असा कुणीच नाही. हे सर्व ब्रह्मांड कुणाच्या एकाच्या अधीन नाही. हे अचित्य असे जग कुणाचेही निर्मिती नाही, तर ते आपोआप व स्वाभाविक आहे. जो पुरुष आहे तो काही करत नाही, पण प्रकृती मात्र क्रियाशील असल्यामुळे ती सर्व घडामोडी करते. ही सर्व साक्य व कपिल आदी मुनींची मते झाली आहेत. इतर अनेकांचे तर्क पुन्हा वेगळेच आहेत. असा हा सर्व प्रकार पाहून माझे चित्त गोंधळून जाते. धर्म आणि अधर्म याचा विचार करून मग अस्थिर होते. धर्माची व्याख्या कोणती आणि अधर्म म्हणजे तरी काय याचे काय निश्चित
तसे स्वरूप नाही. देव हे सत्वगुण संपन्न धर्माने बागत असतानाही पापी दैत्यांकडे छळले जातात. मग धर्माची व्यवस्था कुठे राहिली? माझे वंशज जे पांडव ते चराचरी असून धर्मानुसार वागणारे होते, तरीही नेहमी त्याच्या वाट्याला दुःखच का आले? धर्माचे पालन केल्याचा असा विपरीत परिणाम का झाला? पण धर्माचे महत्त्व कोणते? माझे चित्त तर अशा विचारांनी भयभीत होत आहे. हे महामुनी, तुम्ही समर्थ आहात म्हणून माझे सर्व संशय तुम्हीच मिटवून माझे निशंक दूर करा. मी मोहरूप समुद्रात गटाळणारा खात आहे, तेव्हा ज्ञानरूप जहाजाच्या द्वारे मला संसार सागराच्या पलीकडे घेऊन जा आणि मला सर्व काही माहिती द्या. तेव्हा व्यासांच्या प्रश्नाचे नारदाने उत्तर दिले. व्यासांनी हा प्रश्न नारदाला केलेला होता की काय काय होईल असं, आणि व्यासांच्या अगोदर राजाने व्यासाला प्रश्न केला होता. व्यासाच्या अगोदर देवी कोण, कुठलं काय तुम्हाला आताच सांगितलं. त्याच्या अगोदर कोणी हा प्रश्न केला? राजाने व्यासाला केला, मग व्यासाने नारदाला केला, आणि नारदाने व्यासांना काय काय सांगितलं, आणि मग नंतर व्यास परत त्या राजाला सांगतात. अशी ही कथा आहे. मग व्यास म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, जे तुझ्या समोर प्रश्न आहेत तेच मीही विचारले असता. नारदांनी जे उत्तर दिले ते सांगतो. नारद म्हणाले, व्यास महर्षी, आता मी कसे सांगू? अहो, पूर्वी मी सुद्धा अशा संशयाच्या चक्रव्यूहात सापडलो होतो. त्यावेळी मी महातेजस्वी अशा पित्याकडे म्हणजेच ब्रह्मदेवाकडे गेलो, आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले मी त्यांना विचारले. मी विचारले, पिताजी, हे सर्व ब्रह्मांड तुम्ही उत्पन्न केले की विष्णूने, किंवा हे कर्तृत्व रुद्राचे आहे का? तेव्हा मला सत्य काय ते सांगा. त्याचेप्रमाणे कुणाची आराधना करावी? सर्वत्र कृष्ट आणि असा प्रभू कोण आहे जो सर्वात्मा उत्तम कृष्ट आहे, असे मला सर्व काही सांगा. मी या मोह संसारात अडकलो आहे, तरी माझा संशय दूर करा. शंकेमुळे चित्त चंचल होते, शांती मिळत नसते. तीर्थस्थाने, देव वगैरे इतर साधनात मन रमत नाही. परमतत्व जाणले नाही तोपर्यंत शांती मिळवण्याचे नावच काय? अनेक ठिकाणी विखुरलेल्या चिंताला शांती कुठून मिळणार? आणि आपल्या आत्म्याला शांती मिळायला हवी. आपले डोके शांत व्हायला पाहिजे, आपल्या सर्व प्रश्नांचं निराकरण व्हायला पाहिजे. जर आपल्या मनाला शांती झाली तर सहजासहजी कुठलीही गोष्ट आपल्याला मिळणे अशक्य आहे. तर ती जर आपल्याला भेटली तर आपल्या सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग मी कुणाला भजावे, कुणाला पूजावे, कुणाचे पूजन करावे, कुणाचे स्मरण करावे, कुणापाशी जावे, कुणाचे स्तवन करावे? मी सर्वेश्वर कोण हे तर जाणतच नाही. पण ह्या प्रश्नांच्या माझ्या उत्तर द्या. ब्रह्मदेवांनी उत्तर दिले ते असे, माझ्या पुत्रा, तुझा प्रश्न फार अवघड आहे. याचे निश्चयात्मक उत्तर विष्णूनेही देऊ शकणार नाही, तर मी काय सांगणार आहे? जो विष्णू भगवान देऊ शकत नाही तर मी कसे काय सांगेल? पण तू बुद्धिमान आहेस, तूने जे प्रश्न केले ते खूप चांगले केले, तर ते थोडे सांगतो. जे मला काही माहिती आहे मी ते तुला सांगतो. तर ते आसक्त कसे आहेत त्यापैकी कुणालाही हा प्रश्न उलगणार नाही, परंतु जो विरक्त निरंकरहारी असेल त्याला मात्र याचा उलगडा होणे शक्य आहे. पूर्वी एकदा कल्पांताच्या वेळी हे सर्व चराचर जगत नष्ट होऊन सर्वत्र फक्त महासागर होता. तेव्हा पंचभूते तन्मात्रा निर्माण झाले आणि त्यातून एक कमळ उगवले. त्या कमळात माझा जन्म झाला. आणि त्यावेळी सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत वगैरे काहीच नव्हते. तेव्हा कमलखे सरातच बसून मी विचार करू लागला की मी कुणापासून जन्मलो? माझे जन्मदाता, पालन करता आणि सहार करता कोण असावे बरे? तरी जमीन कुठेच दृष्टीला पडत नव्हती. मग हे पाणी कशाच्या आधारावर टिकले आहे? परंतु ज्या अर्थी हे कमळ उगवले आहे त्या अर्थी त्याच्या मुळापाशी चिखल असायलाच पाहिजे, आणि जिथे जमिनीसुद्धा अवश्य असेल असा विचार करून मी त्या कमळाच्या देठाच्या आधाराने त्या पाण्यात उतरलो. मी 1000 वर्षापर्यंत पुढे पुढे चालतच होतो, तरीही जमिनीचा कुठे पत्ता लागला नाही. आणि त्यावेळी अशी आकाशवाणी ऐकू आली की तप कर, तप कर. तेव्हा मी 1000 वर्ष तपस्या केली. तपस्या करीत असताना दुसऱ्यांदा आकाशवाणी झाली की उत्पन्न कर. ते शब्द ऐकून मी संभ्रमात पडलो. मी काय उत्पन्न करायचे असे मला विचार आले की मी संभ्रमात होऊन गेलो की उत्पन्न कर, उत्पन्न कर अशी आकाशवाणी काय झाली? अशा अवस्थेत असतानाच 2 महाभयंकर असे मधु व कैटभ नावाचे 2 राक्षस आले. माझ्याबरोबर ते युद्ध करणार ही गोष्ट माझ्या लक्षात तेव्हाच आली आणि मी घाबरलो. तेव्हा मी कमळ नाळेच्याच आधाराने पुढे गेलो आणि पाहतो तर काय, एक अत्यंत तेजस्वी असा पुरुष दिसला. त्याचे शरीर ढगाप्रमाणे निळ्या रंगाचे होते. कमरेला पितांबर वस्त्र होते. त्या शेषशय्यावर पौडलेला होता आणि त्याच्या गळ्यात वनमाळा होती. त्याला 4 हात होते. हातात शंख, चक्र, गदाधरी, कमळ अशा 4 गोष्टी होत्या. तो त्या शेषावर अतिशय शांतपणे गाढ झोपी गेला आणि योग निद्रेने घेरलेल्या अशा त्या अच्युत पुरुषाला पाहिले. आणि नारदा, कसे सांगू, काय सांगू? मी खूप अतिशय काळजीत पडलो. आता जीव वाचवण्यासाठी काय करावे? त्यावेळी मी योग निद्रेलाच
हाक मारली तेव्हा ती देवी त्याच्या शरीरातून बाहेर पडून आकाशात अंधातरी उभी राहिली. तिचे सौंदर्य कल्पनित होते आणि तिच्या अंगावर तेजस्वी असे अलंकार होते. ती देहातून निघून जाता क्षणी तो जनार्दन उठून बसला. त्याने दोघा राक्षसांची 5000 वर्षापर्यंत युद्ध केली. शेवटी आपली मांडी विस्तारून त्याने त्यांचा दोघांचा वध केला. त्याच वेळी तेथे भगवान रुद्र येऊन दाखल झाले. आम्हा तिघांना आकाशात त्या देवीचे दर्शन झाले. आम्ही तिची स्तुती केली आणि तेव्हा ती परमाशक्ती बोलती झाली, तुम्ही तिघे नित्य जागृत राहून तुम्हाला नेमून दिलेले काम्य करा. हे 2 राक्षस तर मारले गेलेच आहेत, पण आता तुम्ही सृष्टीचे उत्पत्ती पालन करता संहार करता सुरू करा. स्वतःसाठी राहण्याचे स्थाने बनवा आणि सुखाने राहा. आपापल्या अधिकाराप्रमाणे 4 प्रकारच्या प्रजा निर्माण करा. ब्रह्मदेवाला म्हणाले. अशा प्रकारचे तिचे मधुर भाषण ऐकल्यावर आम्ही तिला विचारले, अंगी सामर्थ्य नसताना प्रजा कशी निर्माण करणार? सर्वत्र पाणीच तर आहेत, आम्हाला पाणीच पाणी दिसतं आहे, मग जमिनीचा कुठेही टाव ठिकाणा नाही दिसत आहे. पुन्हा जीव कसे काय उत्पन्न करणार? त्रिगुण पंचतत्र मात्रा आणि इंद्रिय या गोष्टी आमच्यापाशी नाहीत, तर आम्ही कसे काय हे जीवन या जग निर्माण करावे, कसे काय घडवावे ते आम्हाला सांगा. तेव्हा देवी हसू लागली आणि तेवढ्यात एक आकाशातून एक विमान येऊन उतरले आणि ती म्हणाली, देवा हो, तुम्ही या विमानात बसा. अरे विधी हरिहरांनो, आज मी तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगते आणि दाखवते. आम्ही 3 जणांनी माना डोलवल्या आणि त्या विमानात शिरलो. ते विमाने रत्न मणी सुशोभित होते. कुठून तरी मुंजळ असे किनकिनाट ऐकू येत होते. विमानात आम्ही 3 जण निशंकपणे बसलो. आम्ही व्यवस्थितपणे बसलो. हे पाहून त्या देवीने आपल्या शक्तीने ते विमान चालवले. देवीच्या अपरंपार वैभवाचे दर्शन आणि विष्णूला तिला पाहून पूर्वीचे पुनर्स्मरण. जो कोणी या देवीच्या अपरंपराचे वैभवाचे दर्शनाची कथा ऐकतील त्यांना अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होईल. पुरुषांना दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्यांच्या मुलांची प्रगती पुढे पुढे होईल. जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतील आणि संपूर्ण देवी भागवत पुराणाचे 9 देवींच्या तीर्थांचे पुण्यक्षेत्राची प्राप्ती होईल असे देवीने स्वतः सांगितले. म्हणून ब्रह्मदेवाने आपले कथन पुढे सुरू केले आणि ते विमान मनवेगाने निघाले. क्षणार्धात एक नवीनच ठिकाण तिथे आले आणि तिथे प्रलय जलाचा मागोमास नव्हता. आम्हाला मोठे नवल वाटले. तेथे फळांनी लगडलेल्या वृक्षांवर कोकिळा गात होत्या. जमीन पर्वत बागा अतिशय मनोहर होत्या. नद्या विहिरी तलाव झरे पुरुष स्त्रिया वगैरे होत्या. यज्ञशाळा गोपरे घरे रस्ते वगैरे नगर नटलेले होते. पाहत असतानाच आमच्या मनात आले, अरे हा तर स्वर्ग आहे. एवढा विलक्षण स्वर्ग कुणी बरे निर्माण केला असावा. तिथे आम्हाला शिकारीसाठी बाहेर पडणारा इंद्र दिसला. आम्हाला इसे धीड मूड झालेले पाहून जगदंबेने आदिशक्तीने पुन्हा मनोवेगाने विमान पुढे चालवले आणि पुन्हा निविष्ठात आम्ही एका निराळ्या देशात जाऊन पोचलो. तिथे नयन मनोहर असे नंदनवन होते. एका पारिजाताच्या झाडाखाली कामधेनू उभी होती. म्हणून पारिजातकाच्या फुलाला खूप काही महत्त्व आहे, कारण स्वर्गात पारिजातक आहे. याची कथा खूप मोठी आहे. विष्णू पुराणमध्ये येईल पारिजातकचं. तर पारिजातकचं एक फूलसुद्धा आपण शंकराला चढवलं म्हणजे 1 गुंज सोने चढवल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. पारिजातक स्वर्गात आहे आणि तिथे पारिजाताचं झाड होतं, फुलाचं झाड होतं. पारिजातकचं कामधेनू तिथे उभे होती. तिच्या जवळच 4 सुळे असलेले हत्तीही होता. शिवाय मेंढका आदी करून अप्सराच्या थवेच्या थवे आनंदाने हसत नाचत गात फिरत होते. शेकडो यक्ष गंधर्व विद्याधर दिसले. तेही मंदार वाटिकात शांत फिरत होते. मंदाराचं वृक्ष, मंदाराचं फूल, पारिजातकचं फूल आणि शमीचं फूल हे खूप महत्त्वाचे आहेत. गोकुळणीचे फूल, कणेरचे फूल असे जे फुलं आहेत हे 5 फुलांनी आपण शिवलिंगाला अभिषेक केला, देवीला अभिषेक केला. आपल्याला संपूर्ण म्हणजे शिवपुराणाची प्राप्ती केलेल्याचे पुण्य जेवढे 18 पुराणं आहेत तेवढे 18 पुराण श्रवण केल्याचे पुण्य आपल्याला या 5 फुलांना वाहिल्याने आपल्याला भेटून जातात. तर इथे इंद्राणीसह इंद्र पाहिला. वरुण, सूर्य, अग्नी, कुबेर, यम वगैरे देवतांनी भरलेला तो स्वर्ग पाहून आम्ही चकित झालो की या स्वर्गामध्ये पारिजातक आहे, मंदार वृक्ष आहे. इथे इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, अग्नी, कुबेर खूप काही सुशोभित हे स्वर्ग लोक आहे. जो कोणी देवी पुराण ऐकतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते असे नारद मुनी म्हणत आहे. आणि त्यांच्या खांद्यावर घेतलेल्या एका पालखीत बसून प्रसन्न असा देवराज बाहेर आला. देवराज इंद्र
देवराज इंद्र हे स्वर्गात होते आणि आम्ही असे आश्चर्याने पडलेलो असतानाच पुन्हा विमान जे उडाले ते एका ब्रह्मलोकात जाऊन उतरले. तेथे एक निराळाच कोणीतरी ब्रह्मदेव असल्याचे पाहताच नारायणाला मोठे नवल वाटले की ब्रह्मदेवासारखाच इथं सर्व काही सभेमध्ये हा कोण बसलेला आहे आणि याच्या अंगासहित पूर्ण रूपाने उपस्थित होते. समुद्र होत्या, नद्या होत्या, पर्वत होते, नाग सर्प होते. तेव्हा केशव शिव यांनी विचारले, हा नवीनच ब्रह्मदेव कुठला? तेव्हा मी उत्तर दिले की मला ठाऊक नाही. हे ईश्वरांनो, मी कोण आहे? मग इथं समोर ब्रह्मदेव हा बसलेला आहे, हा कोण आहे? हा मला भ्रम झाला आहे. खरंच मला तर काहीसुद्धा कळेनासे झालेले आहे. त्या विमानामध्ये तिघं बसलेले होते. देवी हे विमानात बसून तिघांना घेऊन गेली पुढे पुढे की उत्पत्ती कशी करायची आहे. ब्रह्मदेवांनी देवीला प्रश्न केला होता, तुम्ही सांगत आहे की चारही पुरुषार्थ तुम्ही तिघी जण तुमचे तुमचे कार्य करा, जगाचे निर्माण करा आणि सुखी व्हा. तर त्यावर ब्रह्मदेवाने देवीला प्रश्न केला होता की तुम्ही आम्हाला सांगत आहे की आम्ही तो पाण्यातच आहे, तर आम्हाला जमीन पण दिसत नाही, जीव जंतू पण दिसत नाही आणि पुरं जग निर्माण करायला तुम्ही सांगत आहे, तर हे कसे काय? मग त्यावर देवीने म्हटले की हे विमानात तुम्ही तिघे बसा आणि माझ्याबरोबर चला. मग त्यांना स्वर्गलोक वगैरे सर्व काही दाखवत आहे आणि एवढे शब्द बोललेलो मात्र पुन्हा जे विमान वाऱ्याच्या वेगाने निघाले ते यक्षगणांनी भरलेल्या एका रमणीय कैलासावर जाऊन उतरले. तेथे मनोहर अशा बागा होत्या आणि त्यात पोपट, कोकिळा कुंजन करीत होत्या, विण्या वगैरे वाजवत होत्या. आवाज आणि कल्याणकारक सुखदायक प्राप्त होत होते. तेवढ्यात आतून बैलावर बसलेल्या या 5 मुखांच्या मस्तकावर अर्धचंद्र असलेल्या आणि 10 हात 3 डोळ्यांचा शंकर बाहेर आला. हे सर्व काहीच समजत नव्हतं त्यांना की हे आपल्यासारखे सर्व कोण कोण आहे इथं. मग वाघाच्या चामड्याचे वस्त्र, हत्तीच्या कातड्यांचे उपवस्त्र त्यांच्या अंगावर होते आणि कार्तिकेय गणपती त्यांच्या दोन्ही बाजूंना होते कैलासावर बसलेले. आणखीही नंदी सहित असंख्य गण जय जयकार करीत होते. सर्व कोणी या कैलासावर बसलेलं होतं. अगोदर स्वर्गलोक पाहिला, मग कैलास लोक पाहिला आणि मग नंतर नारदाने चालत होते आणि नारदा तो कोणी निराळा शंकर पाहताच आम्ही थक्कच झालोय. तेवढ्यात आमचे विमान पुन्हा उडाले. वैकुंठात विष्णू मंदिरापाशी आले आणि तिथं एक अलौकिक असे वैभव पाहायला मिळाले. तेथे फार मोठे महात्म्य होते. तेवढ्यात अळशीच्या फुलासारखाच कांतीचा पितांबधारी 4 हातांचा दिव्य अलंकारांनी नटलेला असा राजीव नयन विष्णू पाहिला. त्यांच्या बाजूला लक्ष्मी पंख्यांनी वारा घालत उभी होती. त्या पुराण पुरुष विष्णूला पाहताच आम्ही आश्चर्याने अवाक झालो. आम्ही तिघे एकमेकांकडे पाहताच राहिलो. तिघी जण एकमेकातच पाहतच राहिलो की इथं विष्णू पण आहे, लक्ष्मी माता आहे, सर्व कोणी या स्वर्गलोकात वैकुंठ लोकात ज्याचे त्याच्या स्थानावर सर्व कोणी दिसत आहे. मग विमानाने पुन्हा विमान पुढे उडान घेतलं आणि एका लाटांनी भरलेल्या अमृत सागरात आले आणि त्या जलचर प्राणी होते. मंदार, पारिजाताची झाडे, अनेक तऱ्हाच्या जमिनीवर विचित्र चित्र पदार्थांनी भरलेले एक मोठे बेट पण होते. हिरे, मोती, अशोक, बकुल अशी झाडे होती. हंस, कार्डवे, बगळे, केतकी, चाफा बागा होत्या. केतकी फूल शंकराला वर्जित आहे. कधीच शंकराला केतकीचं फूल चढू नये, सर्वांना चालतं, पण शंकराने वर्जित केलंय केतकी. आणि मग केतकी, चाफा यांच्या बागा होत्या आणि मग अलौकिक असा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता. कोकिळाचे कुंजन, भुंग्यांचा गुजराव चालू होता. बेटामध्ये एक शिवाच्या आकाराचा सुंदर पलंग आणि आम्ही विमानातून पाहिला. इंद्रधनुष्य सप्तरंगाच्या पलंगावर सौंदर्यवती बसली होती. तिने अंगावर लाल फुलांच्या माळा, लाल वस्त्रे धारण करून लाल रंगाचे उटणे लावलेले होते. तिचे विजेप्रमाणे तेजस्वी लाल डोळे होते, लाल मानकासारखे दात होते आणि करोडो लक्ष्मींना ओवाळून टाकाव्या असे सूर्यबिंबासारखे आरक्त स्वरूप होते. आणि मग तिने हाती पाश अंकुश धारण केले होते. रिम रिम असे गुंजन करीत होती. पक्षी तिच्या भोवती रुंजी घालीत होती. ती सर्व प्रकारच्या सहज शृंगार केलेली विशाल असे 2 स्तन मिळवणारी हास्यवदना अरुण वर्णाची करणेची मूर्ती पुष्कळसे अलंकार ल्याली होती. सोन्याची कुंडले, बाजबंद तसेच स्त्री चक्रावर कर्णभूषणे आणि शिरावर मुकुट होता. ती हृदयातील प्राणशक्तीसारखी तेजस्विनी होती. अनेक संख्या अनंत आणि इतर देवी तिच्या अवतीभोवती उभे राहून हलेक बुणेशी महेश्वरी असा तिच्या नावाचा जय जयकार करत होते. षटकोणाच्या मधोमध यंत्र राजावर बसलेल्या त्या देवीला पाहताच आम्ही अचंबित झालो. ही सुंदरी कोण? हिचे नाव काय असावे? ही इथे का राहते? ही सर्व गोष्टी का समजतील? लांबून सुद्धा हिचे हजारो बाहू, डोळे, चेहरे फारच मनोहर दिसत होते. ही कोणी अप्सरा होती? देवश्री, अगर गंधर्वी तर वाटतच नाही.
मग ही खरोखर कोण असावी अशा विचारात आम्ही सापडलो होतो. त्याच वेळी या हास्यवदनाला पाहताना विष्णूला एकाएकी आठवण झाली आणि तो म्हणाला, अरे ही भगवतीच, आपल्या सर्वांची मूळ कारणरूपा ही ती अविनाशी अशी महाविद्या, महामाया, महाशक्ती, प्रकृती अल्पबुद्धी लोकांना समजणे कधीच शक्य नाही आहे. महामायाची जी लीला आहे ती खूप कठीण आहे, शक्यच नाही. ही सर्व विश्वाला खेळवते आणि प्रलय काळी सर्वांना बीज रूपाने स्वतःमध्ये विलीन करून ठेवते आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. अरे ही सर्व बीजमयी आहे. पहा तर खरे, कितीतरी असंख्य विभूती हिच्या जवळ उभ्या आहे. ही दिव्य अलंकार लेवून आणि दिव्य सुगंध लावून त्यांची काळजी घेत आहे. आज खरोखरच आमचे भाग्य उजळले, कारण हिचे पवित्र दर्शन घडले. आम्ही पूर्वी आचरलेल्या तपोचेच हे फळ आहे. नाही तर असा दर्शनाचा योग कुठून आला असता? जे पुण्यमान तपस्वी असतात त्यांनाच असे दर्शन होते. या भगवती कल्याण आणि देवीला प्रपंचासक्त जीव पाहू शकत नाही. हीच ती पुरुषाची सहाचरणी प्रकृती आहे. त्या परमात्म्यासाठीच ही ब्रह्मांडाची उभारणी आहे. हे देवांनो, ही अखिल ब्रह्मांडाची दृष्टी आहे. हीच सर्वांची मूळ कारणरूपा महेश्वरी शिवा होय. आम्ही आणि इतर सर्व देवदेवी हिच्या लाखांच्या अंशा एवढेपणे नाही. आणि मी प्रलय समुद्रात लहान मूल होऊन पडलो होतो. त्या पायाचा अंगठा तोंडात धरून चोखत होतो आणि ते खेळत होतो. तेव्हा हिलाच पाहिली होती. हिनेच माझे त्यावेळी लालन पालन केले आणि आई अंगाई गायले होते आणि अंगाई केली होती. आपण सर्वांची आई आहोत असे हिने मला सांगितले होते. मला जे ज्ञान झालेले आहे त्यानुसार मी तेच सत्य सांगत आहे. मग देवीची विष्णूने केलेली स्तुती. जो कोणी देवीची विष्णूने केलेली स्तुतीचा हा अध्याय ऐकतो त्याला सर्व सुख प्राप्त होतात. मग ब्रह्मदेव म्हणाले, इतके सांगून विष्णू पुनश्च बोलला, आपण सर्व हिच्या समोर जाऊ आणि तिला नमन करूया. ही श्रेष्ठ महामाया आम्हाला वर देईल. समजा हिच्या सेवकांनी जर आम्हाला अडवले तर तिथून थांबून आपण भक्तिपूर्वक स्तुती गायन करू. हे असे विष्णूंचे मत ऐकून आम्ही सर्व तिघही विमानातून उतरून आनंदाने पुढे गेलो. ओम असा उच्चार करीत आम्ही जाऊन तिच्या दरवाजासमोर उभे राहिलो. त्या देवीने आम्हाला पाहून स्मितहास्य केले आणि त्या क्षणी आम्ही तिघेही स्त्रिया झालो. आम्हाला सुंदर स्त्री रूप मिळाले आणि अंगावर आभूषणे झळकू लागली. मग आम्ही तिच्या अगदी जवळ गेलो. ती ही कृपा दृष्टीने आम्हाला निहाळत होती. आम्ही हात जोडून पुढे झालो. एकमेकांना पाहू लागलो. अनेक रत्ने जडवलेली अशी कोटी सूर्याप्रमाणे लखलखीत असलेली तिच्या पायाखालील आसन आम्ही पाहताच राहिलो आणि हजारो दास दासी चित्र विचित्र रंगाची वस्त्रे नेसून देवीची सेवा करीत होते. कुणी गात होते तर कुणी नाचत होते. कुणाच्या हाती वाद्य होते तर कुणी उपासना करीत होतं. नारदा, यापेक्षाही जे मोठे आश्चर्यकारक दृश्य पाहिले ते ऐक. त्या देवीच्या पायाच्या बोटाच्या नखात सर्व चराचर ब्रह्मांड होते. कुठे होते? देवीच्या पायाच्या बोटाच्या नखात. म्हणून देवीच्या चरणी आपण हळद कुंकू वाहतो आणि मग तोच कुंकू आपण कपाळी का लावतो? कारण तिच्या पायामध्ये सर्व ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाची नायिका. त्यात विष्णू, रुद्र, वायू, सूर्य, अग्नी, यम, वरुण, त्वष्टा, कुबेर, इंद्र, पर्वत, महासागर, नद्या, गंधर्व, अप्सरा, विश्वासू, चित्रकेतू, श्वेत, चित्रगंध, नारद, तुमरू, हाहा, हु, अश्विन कुमार, वसु, सिद्ध, साध्य, पित्तर, शेष आदी करून नाग, किन्नर व भुजंग राक्षसे सर्व होते. या अखेरीस वैकुंठ, सत्यलोक, कैलास हे सर्व तिच्या त्या नखात होते. कमळाच्या बसलेला मी विष्णू आणि दोघं मधु कैटभ राक्षसी होते. मला कळेच ना की मी काय पाहत आहे. विष्णू आणि शंकर याची अवस्था माझ्यापेक्षा पण वेगळी नव्हती. ते पण मात्र अंतकरणाने प्रकाश पडले होते. हीच त्या विश्वाला जन्म देणारी आई. आम्ही असे तिथे 100 वर्षापर्यंत राहत होतो आणि तिच्या दासींनी सुद्धा आम्हाला त्यांच्यात सामावून घेतलं. एकदा विष्णूंनी त्या भुवनेश्वरीची स्तुती गाण्यास आरंभ केला. तो बोलू लागला, हे प्रकृती विद्याती कल्याणी कामदे वृद्धकरे सिद्धरूपिणी सचिदानंद रूपिणी संसार तारिणी पंचकृत्य विद्याती अशा भुवनेश्वरी तुला आम्ही वारंवार नमस्कार करतो. सर्वांची आधार रूपिणी आणि गुप्त रूपात राहणाऱ्या तसेच अर्धमात्रेची अर्थरूपा हृदयात राहणारी प्राणशक्ती स्वरूपा देवी तुला माझे कोटी कोटी प्रणाम आणि पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. मला आता पूर्णपणे कळून चुकले आहे की सर्व जग तुझ्या आधाराने उभे राहिले. तूच याची निर्मिती लय करणारी आहेत. अशा प्रकारच्या सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे आणि तुझा प्रभाव पण फार महान आहे. निश्चितपणे तूच सर्व लोक स्वरूप आहेस. या सत आणि असत जगाचा विस्तार तूच करते आणि आदी पुरुषाला सर्वांना तूच सर्व काही दाखवते. तू 16 तत्वांच्या स्वरूप घेते, 7 लोकही वसवते. खरोखरच एखाद्या जादूगराप्रमाणे हा तुझा मनोरंजनासाठी उभारलेले स्वरूप हे सर्व खेळ वाटतो. प्रत्येक वस्तूच्या अंतरंगात तूच आहेस. त्या सर्वांना चालना देते. शक्तीविना कोणतेही कार्य पुरुषांकडून होणे असंभव आहे. म्हणून ज्ञानी पण असे सांगतात, प्रत्येक
वस्तू ही नाव आणि आकार या दोन गोष्टींनी युक्त आहे. नावही तू आहे आणि रूपही तूच आहे, म्हणून तुझी गती अभवतीच आहे. अशा तुझ्या सर्व रूपांना कोटी कोटी प्रणाम करतो. तू तुझ्या प्रभावाने सर्व चराचराला आनंद करते, सर्वांना प्रकट करते, सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, कल्पांताच्या वेळी सर्व काही नष्ट करून देतेस. आणि अशा तुझ्या वैभवाचा ठाव तरी कुणाला लागेल काय? तूच मधु कैटभांपासून आमचे संरक्षण केले आणि ब्रह्मांडाचा विस्तार करून घेतलास, आम्हाला सुखी केलेस. आणि तुझ्या दर्शनाचा प्रभाव तर फार मोठा आहे. मी रुद्र आणि ब्रह्मा किंवा दुसरा कोणी तुझे अनंत स्वरूप जाणू शकणार नाही. आम्ही याच ब्रह्मांडात दुसरे ब्रह्मा विष्णू शंकर हे पाहिले, तर मग अशी ब्रह्मांड ते तरी किती असतील, त्यात किती विधी हरिहरी असतील. आणि मी तर हे एकच हरहरी पाहतोय, त्या ब्रह्मांडामध्ये किती हरिहरी असतील हे तुलाच माहिती आहे. तुझी लीला तूच जाणू. तेव्हा आता मी एवढे माझे मागणे आहे की तू हे रूप माझ्या अंतरंगी असावे, माझ्या मुखात तुझे नाम असावे आणि माझ्या हृदयात तुझे नाम असावे. मी कधी न कधी कोणताही याच्यात रूपात राहू, कधी तुझे विस्मरण न हो. अशी विष्णूने देवीला स्तुती केली आणि तुझ्या शुभ चरणांमध्ये दर्शन नित्य घडावे अशी मला इच्छा आहे, तर ती प्रकट कर. आणि आम्ही तुला आमची स्वामिनी मानतो. जो कोणी तुझे हे इतके अध्याय आणि इतके शब्दसुद्धा ऐकून घेतील, तरी तू त्यांच्या हृदयामध्ये निवास करशील. तोही आम्हाला आपले दास समज आणि आपल्याला माय लेकरांचा संबंध नित्य असाच असू दे. हे जगदंबे, हे जगत जननी, तू माझा सहार कर आणि तूच माझे रक्षण कर. हे जगदंबे, सर्व विश्वाची उत्पत्ती तूच जाणतेस, अंतिम गतीच तूच आहे. तेव्हा तुझ्यापुढे आम्ही काय बोलावे? तुला जे योग्य वाटेल ते सर्व कर. असे सर्व असे म्हणतात की ब्रह्मा निर्माण करणारे विष्णू आणि पोषण करणारे रुद्र आणि सहार करणारे, परंतु देवी ही गोष्ट खरी नाही. तूच प्रेरणा देऊन आमच्याकडे सर्व गोष्टी करून घेते, घडून घेते. वस्तुस्थिती आहे, धात्री सुद्धा आहे, आधार शक्ती सुद्धा तूच आहे. चराचर विश्वाची धारण करतेस आणि पृथ्वी सर्व तूच, सृष्टीचे पालन करता सर्व काही तूच आहे. सूर्याला तेज सुद्धा तुझ्यापासून मिळते, अदृश्य राहून सुद्धा सर्व जग तूच चालवत असते. तुझ्या सत्तेमुळे ब्रह्मा आणि शंकर पुन्हा पुन्हा जन्माला येत असतात. मग इंद्र वगैरे देव तर अमर कसे बरं असतील? तूच विश्वाची जननी, कायमपणाने राहणारी आणि सनातन प्रकृती आहेस. हे भवानी, तू पुराण पुरुषावर दया करतेस. मी आता जाणले आहे, असे असेल किंवा असे नसेल तर माझे खरे स्वरूप मला कळणारच नाही. मग मीच प्रभू अनादी ईश्वर आहे असा अहंकार मला कशाला होईल? बुद्धिवंतांची बुद्धी तूच होय, शक्तिमानाची शक्ती तूच होय, तूच कीर्ती ते तूच, दृष्टी लक्ष्मी माता सर्व काही तूच आहे. ज्ञान देणारी तू आहे, वेदाची मूळ शक्ती तू आहे, गायत्री तू आहे, गायत्री बीज तू आहे. तूच स्वाहा स्वदा गुणमयी अर्धमात्रा आणि सर्व काही खरोखर सर्व देवांची सर्व देवीनी तूच आहे. हे देवी माता, तू माझ्या हृदयात राहा आणि देवी देवकांच्या रक्षणासाठी वेदशास्त्रे सर्व तूच निर्माण केले. या प्रपंचाची अशी चित्र विचित्र रचना करणाऱ्या मागचा तुझा खरा हेतू मात्र प्रत्येक जीवाला मुक्ती देणे हाच आहे. खरे पाहू गेल्यास जशा समुद्राच्या पाण्यावर लाटा उठतात, तसेच अविनाशी अशा ब्रह्मातून हे जीव उत्पन्न होतात. त्यांना मुक्ती मिळवणे देण्याकरताच हा सर्व खटाटोप तू करीत असतेस. तुझ्या खेळ्याचे ज्याला ज्ञान आहे त्याला मात्र तुझे खरे स्वरूप कळते. या विश्वरूपी नाटकाचा त्यांच्यापुरता शेवट होतो. या भ्रमरूपी समुद्रातून बाहेर काढणारी केवळ तूच. आणि म्हणूनच हे अंबिके, मी तुला सदोसदी शरण आहे. हा काल खोटा असून दुःखदायक मात्र आहे. तेव्हा तू मला सुख दुःख रहित कर आणि माझे रक्षण कर. हे महादेवी, तुला मी नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो. जो कोणी हे आख्यान तुझं चरित्राचं ऐकतील, वाचतील, कोणाला सांगतील, तू त्यांना सर्व सुखे प्राप्ती कर आणि धनधान्याने त्यांचे घर संपूर्ण कर. दुःख, दारिद्र्य, क्लेश सर्व काही त्यांचे दूर कर, असे विष्णूने देवीला प्रार्थना केली. आणि हे देवी आख्यान ज्यांना ज्यांना ऐकायला मिळालं त्यांनी शेअर करण्याचे करावे, म्हणजे ते पुण्य तुम्हालाच अकाउंटला जमा होईल. असे सर्वार्थदायिनी शिवे, मला तू खरेखुरे ज्ञान दे. मग शंकर व ब्रह्मदेव यांनी केली देवीची स्तुती. ब्रह्मदेव पुढे म्हणाला, अशा तऱ्हेने विष्णूची देवीचे स्तवन केल्यावर रुद्र पुढे होऊन हात जोडून उभे राहिले आणि तिला सांगू लागले, देवी, विष्णू व ब्रह्मदेव दोघंही जर तुझ्यापासून जन्मले आहेत तर मी तुझ्यापासून झालो आहे. तू सर्व लोकांची रचना करण्यात चतुर आहेस. पृथ्वी, पाणी, हवा, आकाश, अग्नी हे सर्व तूच आहेस. शिवाय सर्व ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार ही तुझी रूपे आहेत. जे असे म्हणतात हे जग विद्या हरिहरांनी रचलेले आहे, त्यांनी ही वस्तुस्थिती ठाऊक नाही की हे तिन्ही देव तूच निर्माण केले आहेस. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते सकल चराचरीची निर्मिती करतात. जर भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश यांच्या संयोगानेच केवळ जग उत्पन्न झाले असते तर तुझ्या चेतनेशिवाय ते कसे जिवंत राहिले असतील?
तर ब्रह्मा विष्णू शंकर यांच्या कल्पनेतून निर्माण झालेले हे जग आणि त्यातील नानाविध प्राण्यांच्या चाललेल्या क्रीडा हा सर्व तुझाच विलास आहे. तूच हे सर्व असल्यामुळे अतिप्रलयकाली तू स्वतःमध्ये विसरून जातेस. तेव्हा अंबे जगत उत्पन्न करण्याची इच्छा केली म्हणून मी विष्णू आणि ब्रह्मदेव यांना कर्तबपणा मिळाला. पण तुझ्या पद्मकमळातील रजोचा केवळ एक कण मिळाल्याची ही किमया आहे. तू जर दयाळू झाली नसतीस तर मी तमोगुणाने ब्रह्म, रजोगुणाने विष्णू आणि सत्वगुणाने परिपूर्ण झालाच नसता. तसे हे चित्र विचित्र जीवांनी खचून भरलेले जग पाहिल्यावर कुणालाही असेच वाटेल की तू पक्षीपात करणारी आहेस. नाहीतर एक मंत्री, एक राजा, कुणी सेवक, कुणी श्रीमंत, कुणी दारिद्र्य असा भेदभाव का म्हणून असावा. खरी गोष्ट अशी आहे की परस्पर विरोधी वाटणारे असे 3 गुण आहेत. याचे मूळ कारण आहे ते तुझेच आहे. तू त्यांच्यापासून हरिहर आणि ब्रह्मदेव यांच्या जगाच्या निर्मितीसाठी उत्पन्न केले आहेस. आम्हा तिघांना विमानातून जात असताना जी निरनिराळी भुले पाहिली ती कोणी केली. तू स्वतःच्या मर्जीनुसार जगताची निर्मिती व पालन करतेस. नंतर जेव्हा तुला वाटेल तेव्हा तूच त्यांचा नाश करतेस आणि मग तू तुझा पती जो आदी पुरुष त्यांच्या समवेत रममाण होतेस. खरोखर तुझे खेळ तूच जाणे. आता आम्ही स्त्रिया झालो असतो तरी हरकत नाही, पण तुझ्या पदकमलांची आम्हाला सेवा करू दे. त्यासारखे सुख दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. जो कोणी या देवीची पदकमलाची नवरात्रीमध्ये 9 दिवसापर्यंत जो कोणी हे आख्यान ऐकतो, जो कोणी त्याची पूजा पाठ करतो, त्यांच्या देवीचा आशीर्वाद मिळतो. मला तर असेच वाटते हे चरण सोडून जाऊच नये. नरदेह मिळाला, आणखी तुझ्यासारख्या त्रिभुवनेश्वरीची प्राप्ती झाली, मग अजून काय पाहिजे आणि अन्य कुठे जाण्याची इच्छाच उरली नाहीये. हे सुलोचने, जर मी स्त्रीरूप झालो असतो तर तुझ्या सेवेचे भाग्य लाभामुळे मी सुखीच राहिलो असतो. जो कोणी या शंकर व ब्रह्मदेव यांनी केलेली जी देवस्तुती ऐकतो तो सुखीच होतो. तुझ्या चरणे सेवाऐवजी जर पुरुष तत्व मिळाले तर त्यात आनंद मानणे मूर्खपणाच होईल. तुझ्या नित्य दर्शनापेक्षा आणखी मोठे सुख कुठेच नाही. हे अंबिके, हे रुद्रश्री होऊन आदी शक्तीची दुःखहारक चरणकमलाची सेवा करीत असतो. अशीच माझी कीर्ती सर्वदूर पसरावे हीच माझी इच्छा आहे. तुझ्या चरणांचा वियोग होऊन मला जरी त्रिभुवनाचे निष्कंटक असे राज्य मिळणार असेल तरी ते नको. मी फक्त तुझीच सेवा करेन. मला असली इच्छा नाही आणि तुझ्या चरणाचा वियोग क्षणभरी जरी होईल तरी या एका क्षणात अनेक जन्म घेऊन एका युगा एवढा काळ भ्रमण करीत राहील. असे विष्णूंनी देवीला स्तुती केली. माते, तुझ्या चरणकमलाच्या पूजाऐवजी जे ऋषी व मुनी तपस्येमध्ये मग्न होतात ते तपोबल लाभूनही मुक्त होत नाही आणि त्यांची फसगत होते. त्रिगुणांकडून त्यांचा पराभव होतो. तपस्या, इंद्रिय निग्रह, समाधी साधन आणि यज्ञ याग जरी केले तरी चरणे सेवेशिवाय कदापि मुक्ती मिळणार नाही. तेव्हा हे देवी मजवर दया कर, आमच्या भक्तांवर दया कर. खरोखर जर तुला माझी दया वाटत असेल तर तू मला तुझा सर्वश्रेष्ठ असा नवार्ण मंत्र दे आणि जो कोणी या नवार्ण मंत्राचा क्षणिक सुद्धा ध्यान करेल, श्रवण करेल तर त्यांना तू सर्व सुखे प्राप्त करून दे. सर्व भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून दे, म्हणजे मी त्यांचे निरंतरपणे जप करून सुखी होईन आणि सर्व जगांना सुद्धा त्या मंत्राचा उपदेश करेन. या अगोदर जन्मताच तो मला मिळाला होता, त्यामुळे मला तो आठवत नाही आहे, पण तू आता मला परत दे. मी ही प्रार्थना करतो आणि तुला कोटी कोटी वंदन करतो. तरी हे जननी माझे तारण करण्यासाठी तो मला दे. अशी शंकराने प्रार्थना केली. तेव्हा त्या देवीने तो नवाक्षरी मंत्र त्याला सांगितला. मग तो मंत्र स्वीकारताच शिवाला फार आनंद झाला आणि देवीच्या पायावर साष्टांग नमस्कार करून उभे राहिले आणि त्या क्षणापासून कामनादायक व मोक्षदायक मंत्राच्या बीजाक्षरासहित जपाला आरंभ झालेला आहे. म्हणून ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः, 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 ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः. हा मंत्र मी तुम्हाला 9 वेळा सांगितलाय. जो कोणी 9 वेळा सुद्धा जप करेल त्याला 1001 माळी जप केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि सर्व लोकांना त्यांनी आनंदित करण्याचे शंकराचे निवेदन संपल्यानंतर मग त्यांच्या चरणापाशी जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो, आई, तुझ्या स्वरूपाचे सत्य ज्ञान वेदनासारखे झालेले आहे, म्हणून यज्ञासारख्या काम आणि कर्मामध्ये त्यांना तुझ्या नावाची योजना न करता तुझा अंशभूत स्वाहा या नावाची रूपाची
नावाची योजना केली आहे. जो कोणी यज्ञामध्ये तुझ्या नावाची स्वाहा आहुती सुद्धा टाकेल त्याला अश्वमेघ पुण्यफळाची प्राप्ती होईल. एक वेळा सुद्धा स्वाहा हा शब्द कोणी कानी ऐकून घेईल त्याला 1000 यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. तुझे समावेशक रूप त्रिभुवनात प्रसिद्ध राहील आणि ज्या घरामध्ये तुझ्या मंत्राचा निस्ता जप चालेल, स्वाहा असे आहुती सुद्धा चालेल, त्या घरातून क्लेश, दारिद्र्य, दुःख, रोग सर्व संपूर्ण नाहीसे होईल. असे स्वतः विष्णू भगवानांनी, शंकर भगवानांनी देवीला आराधना करून सांगितले आहे. मीच करता आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड मीच उत्पन्न करतो आणि तुझ्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही. मी सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव असल्या कारणाने मी धन्य आहे. अशा व्यर्थ अभिमानाने संसार सागरात मी संचार करतो आणि आज मात्र तुझ्या चरणकमली, तुझ्या चरणरूपी कमळातला एकच परागगण मिळालेल्या सार्थ अभिमान मला झालेला आहे. मला एवढं प्राप्त झालंय, मी स्वतः खूप धन्य झालेलो आहो की मला एवढे तुझी कृपा प्राप्त झाली, तुझी भक्ती मला प्राप्त झाली, तुझे दर्शन मला प्राप्त झाले. आणि ज्या पण भक्तांना तुझे हे शब्द भक्त प्राप्त होतील ते मोक्षालाच प्राप्त होतील, देवीच्या यालाच प्राप्त होतील, चरणांपाशी त्यांना जागा मिळेल. अर्थात तुझीच कृपा त्यांना स्वयं राहील, चरोचरी पदोपदी त्यांना तुझी कृपा आशीर्वाद लाभेल. मी भक्तिपूर्वक तुला ही विनंती करतो की तुझ्या भक्तांना जो कोणी हे देवी भागवत पुराण ऐकतील, थोडंसं सुद्धा ऐकतील तरी तू त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि त्यांची विश्वास, दृढ विश्वास, एकदम आत्मविश्वास पक्का कर अशी प्रार्थना केली. आणि मोह मायाच्या बेडीतून तू त्यांना सोडव. तुझ्या पदकमलाच्या सानिध्यामुळे खऱ्या अर्थाने मी धन्य झालो. म्हणून संसाराची भीती नष्ट करण्यासाठी चतुर अशी तुझी विनवणी करतो. मी मुक्ती देणारी तूच आहेस, म्हणून या भयंकर अशा संसाराच्या मोहरूपी फासामधून सोडव आणि तुझ्या ठिकाणी भक्ती दे अशी देवांनी प्रार्थना केली. मला तुझ्या चरणकमलाचा वियोग होणार नाही असे तू काहीतरी कर, कारण मी तुझ्या अधिकारी आहे, तुझा दास आहे. हे शिवे संसार सागरात बुडालेले माझे रक्षण कर. ज्यांना तुझे आणि तुझ्या अपरिमित सत्तेचे ज्ञान नाही अशा लोकांना प्रभू म्हणतात आणि आणखी स्वर्गाची ज्ञानही नाही असे लोक मला प्रभू म्हणतात. आणखी स्वर्ग प्राप्तीच्या इच्छेने यज्ञ करणारे लोक सुद्धा तुला तसं समजतात, कारण तुझी अदृश्य अशी सत्ता ते जाणत नाही. कारण तुझी जी अदृश्य शक्ती आहे ते जाणत नाही. तू सूक्ष्म स्वरूप 9 दिवस प्रत्येकाच्या घरात राहते, प्रत्येकाच्या शरीरात वास्तव्य करते, प्रत्येकाच्या हृदयामध्ये सूक्ष्म स्वरूपात तू भक्तांच्या इच्छा पूर्ण करते आणि सर्व दुःख नाहीसे करते अशी प्रार्थना केली. आणि मी तरी या अगोदर कुठे जाणली होती, तर मी भक्तांना सांगत आहे की सर्व इच्छा तुम्ही जाणा आणि करा आणि ऐका. खरे म्हणजे मला विधी हे नाव देऊन मला जन्मला घालून तू सर्व सृष्टी माझ्याकडून उत्पन्न करून घेतली आहेस. पण मला ही सत्य गोष्ट ठाऊक नसल्यामुळे 4 प्रकारच्या प्रजा मीच उत्पन्न केल्या. सांप्रत माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही अशा गर्वाने मी फुगून गेलो होतो. तरीही हे महामाये, आदिशक्ती, महाशक्ती, महाजगदंबा अंबे, माझा या घोर अपराधाबद्दल मला क्षमा कर आणि माझ्या भक्तांना सुद्धा क्षमा कर. ज्या माझ्या भक्तांच्या काही चूक भूल होऊन गेली असेल, हे माता राणी जे पण माझ्या या बोलण्यामध्ये वाचण्यामध्ये चूक भूल होऊन जात असेल तर या तुमच्या मुलीला क्षमा याचना करा अशी मी माता राणीला प्रार्थना करते. तर तुम्ही माझी चूक पोटात घाला आणि मी तुमची अज्ञान बाळ मुलगी आहे, तर माझी काही पण चूक या वाचण्यामध्ये होऊन जाईल माता राणी, तर पोटात घालून या भक्ताला तुम्ही क्षमा करा. आणि मग विष्णू भगवानांनी सुद्धा अशीच या अपराधाबद्दल क्षमा मागितली. 8 प्रकारच्या योग मार्गांनी साधना करून समाधी स्थित असे जे योगी आहेत त्यांनी माझे मोक्षदायक नाव माहीत नसते, कोणत्याही निमित्ताने का असे ना, पण त्या नावाचा नुसता उच्चार जरी केला तरी मुक्तीचा लाभ होतो. आणि जो कोणी या आख्यान थोडंसं पण ऐकेल तरी त्यांना सुद्धा लाभ भेटेल. अशा प्रकारे तुझे नाव सोडून जे मोहात पडून तत्व विचारात गळून जातात आणि संसार सागरात राहतात तरी पण त्यांना हे भवानी प्रपंचातून मुक्त करणारी तूच आहेत. हरी हर यांचे भजन करण्यात ज्यांना परमतत्व भास होतो त्यांनी जर का अर्धा पळभर का होईना पण तुझ्या शक्तियुक्त अंबिका, शिवा, ईश्वरी अशा कोणत्याही नावाचा बी जप केला तरी ते पुन्हा तुझे पवित्र नाम सोडणार नाही. जो कोणी अंबिका असे सुद्धा म्हणून देईल तरी त्या भक्तांचे सर्व पापे नाहीसे होईल. शिवा असे म्हणून देईल तरी त्या भक्तांचे पापे नाहीसे होतील. ईश्वरी असे म्हणून देईल तरी त्या भक्तांचे पापे नाहीसे होतील. हे विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य तुझ्यात नव्हे काय? पुन्हा एका नेत्र कटाक्षणास तूच 4 प्रकारात विभागतेस आणि विनोदाने त्याचे श्रेय मला दिले आहेत. सर्गाच्या आरंभी तूच करतेस. मधु कैटभांपासून तूच ज्यांचे रक्षण केले तो हरी सुद्धा तुझ्यामुळेच जगत पालक आहे. शंकरालाही संहार करता तूच केले आहेत. नाहीतर प्रलयानंतर पुन्हा तू माझ्या भुवयातून प्रकट कसा झाला असता? हे भवानी माते, तुझा जन्म कसा, केव्हा, कुठे झाला हे कुणीच पाहिले नाही.
की ऐकले नाही. मात्र तू एक आदिशक्ती आहे, सर्वांची शक्ती आहे, महामाया आहे, सर्व दैव स्वतंत्र आहेस. एवढेच फक्त की सर्वजण जाणतात तुझ्याच युक्तीमुळे असल्यामुळे मी जगाचा करता, हरिरक्षक, हरिसहारक आहे. जर तुझी शक्ती न मिळती तर आम्ही काही करू शकलो नसतो. आम्ही तिघे जण ज्याप्रमाणे शंकर, विष्णू वगैरे सर्व काही, आणखी कोणी अगोदर या अगोदरच नव्हते काय? अगर पुढे होणार नाहीत काय? या विचारचक्रात तुझ्या कर्तृत्वाने कोण भुलत नाही काय? पण हे सर्व उलटे सुलटे तर्क अज्ञानी लोक करीत राहतात. शास्त्रीय विज्ञान असे सांगतात की ईश्वरी हा अकर्ता, अबाधिरहित, अविकारी, निर्गुण, निरीच्छ असा असूनही तुझे सर्व कार्यकलाप तो पाहत असतो. हे देवी, ही सर्व सृष्टी दृश्य अदृश्य अशा दोन प्रकारात विभागली गेली आहे आणि या दोन्ही ठिकाणी तुझ्याशिवाय आणखी कुणीच नाही. वेदांची वचने कपोलकलित आहेत असे कधीही समजता कामा नये, पण प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळाच येतो. कसा तो पहा. श्रुती म्हणतात की सर्वत्र एक ब्रह्मच आहे, त्याशिवाय काहीच नाही, आणि अनुभव मात्र विविधतेचा येतो, त्यामुळे मन मात्र मोठ्या कोड्यात पडते. वेद सांगतात त्याप्रमाणे ब्रह्म जर अद्वितीय आहे तर ब्रह्म तूच आहेस, आणखी कुणी निरनिराळे हा संशय तूच निर्माण करतोस. माझे शूद्र मन संशयात होत नाही, म्हणून तू स्वतःच निवेदन कर की तुम्ही 2 हात की 1 हात. मोठ्या भाग्याने आम्हाला आज तुझ्या चरणांजवळ येता आले आहे. तेव्हा तू स्त्री आहे की पुरुष आहेस? निसंदित असे स्पष्टपणे कर आणि मला परमशक्तीला जाणण्यामुळे संसार सागरातून माझी सुटका होईल असे मला काही उपाय सांग. देवी विधी हरहरांनी यांनी उपदेश करून सृष्टी निर्मितीसाठी परत पाठवते. ब्रह्मदेवाने आपले सांगणे पुढे चालू केले. हे नारदा, अशा प्रकारे मी देवीला प्रश्न केल्यावर ती भगवती सविस्तरपणे सांगू लागली. ते असे, अरे मी आणि परमात्मा हे एकच आहेत, आमच्या वेगळेपणा असा कोणताच नाही. परमात्मा म्हणतात तो मीच आणि मीच ती शक्ती आदी माया. परमात्मा पण तीच मी आहे. अज्ञानामुळे आम्ही वेगवेगळे आहोत असे वाटते. आमच्यामध्ये अत्यंत सूक्ष्मतम असा नाम मात्र फरक आहे, फक्त सूक्ष्म याने एकदम क्षणिक, आणि जो शुद्ध बुद्धीचा असेल त्यालाच तो कळेल, तोच त्या संसारापासून मुक्त होऊ शकेल आणि यात मुळीच शंका नाही. माता राणी हे सूक्ष्म स्वरूपाने येत असते. पूजेच्या वेळेस जर तुम्ही पूजा करत आहात आणि नारळाच्या डोक्यावरून फूल पडले, देवीच्या डोक्यावरून जर फूल पडले, गणपती जर तिथं ठेवला असेल जर फूल पडले, अशा काही घटना जर तुमच्या देवी पूजा करता करता जर झाल्या असेल तर माता राणी त्यावेळेस तुमच्या सूक्ष्म स्वरूपाने तुमची पूजा अर्पण केली असे समजावे आणि तुमच्या ज्या इच्छा तुम्ही बोलल्या असतील त्या माता राणी लवकरच पूर्ण करेल असे समजावे. सूक्ष्म स्वरूपाने राहते माता राणी. 9 दिवस तिची खूप सेवा, पूजा, पाठ, भक्ती करा, खूप गाणे गरबे खेळा आणि तिची भक्तिमय करा आणि तिला प्रसन्न करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करा. असे सनातन असे कायम ब्रह्म एकमेव द्वितीय आहे. जेव्हा त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा होते तेव्हा ती द्विधारूपी होते. ज्याप्रमाणे दिवे उपाधी भेदाने 2 भासतात त्याप्रमाणे, किंवा जसे एकच मुख असते परंतु अनेक आरशांमध्ये निरनिराळे दिसते, तसेच नाही तर असे पहा की जसा पुरुष त्याची सावली वेगळी वाटते तसेही समज. अशा प्रकारे कार्य व कारण रूपिणी आम्ही वेगवेगळे आहोत असे वाटते. जेव्हा मायेमध्ये विलय होऊन सर्व प्रपंच ब्रह्मांच्या ठिकाणी एक वाटतो त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. अशा वेळी भेद प्रकट होतो. पुन्हा याची दृश्य भेद आणि अदृश्य भेद असे 2 प्रकार आहेत. जेव्हा कल्पांत होतो तेव्हा मी पुरुष, स्त्री किंवा नपुंसक यापैकी कोणीच नसते. सृष्टी निर्मितीच्या वेळेपासून हा भेद दिसू लागतो, पण तो खरोखर नसतानाही कल्पाच्या योगाने बुद्धीला तसा वाटतो. बुद्धी, श्री, धैर्य, कीर्ती, स्मरणशक्ती, श्रद्धा, मेधाशक्ती, दया, लज्जा, भूक, तहान, क्षमा, याचना गोष्टी म्हणजे मीच आहे. मीच कांती, शांती, हाव, झोप, गुंगी, वृद्धत्व, तारुण्य, विद्या, अविद्या, ईर्ष्या, वासना, शक्ती आणि निशंकपणा सर्व काही मीच आहे. शरीरातील चरबी मीच आहे. मजा मी आहे. कातडी मी आहे. दृष्टी बोलण्याची शक्ती मी आहे. खरे खोटे, परवाचा, माध्यमा, पश्यंती, माचा, देहातील असंख्य नाड्या सर्व काही गोष्टी म्हणजे मीच आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी सूक्ष्म स्वरूपाने राहते, पण त्याच्या कर्माच्या रूपाने मी त्याला फळ देत असते. या सृष्टीत अशी कोणतीही गोष्ट नाही की जिच्यात मी नाही. हे ब्रह्मदेवा, सर्व सृष्टींमध्ये मी आहे. सर्व माझ्या भक्ता जशा जशा रूपाने मला भक्ती करतात, जशा जशा रूपाने माझं हे पुराण श्रवण करतात, त्या भक्तांच्या मी सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांची सर्व पापे जळून भस्म करते. हे ब्रह्मदेवा, हे सर्व तू ध्यानात घे. हे सर्व निसंशय माझी रूपे आहेत. माझ्याशिवाय काय आहे सांग पाहू. म्हणून ही सर्व सृष्टी म्हणजे माझा विस्तार आहे. हे एकच मूळ शक्ती परंतु सर्व देवांच्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. मीच अनेक पराक्रम करते. गौरी, ब्राह्मी, रोद्री, वारा,
वाराही, विष्णवी, रूपा, वारणवी, कौबरी, नारसिंह म्हणजे खरोखर मीच आहे. तर अशा 9 रूपांमध्ये सर्वत्र व्यापत्र सर्व काही मीच आहे. जेव्हा कोणतेही कार्य व्हायचे असते तेव्हा त्यात मी प्रवेश करून सर्व गोष्टी तडीस नेते आणि निमित्ताला कोणताही करता करतो. निमित्ताला मात्र त्याचे कारण राहते, पण करते मीच. सर्व काही मीच करून घेते. पाण्यातील गारवा, अग्नीची उष्णता, सूर्यातले तेज, चंद्राची शीतलता रूपाने मीच असते. मी जर माझा आधार काढून घेतला तर कुणी एकही श्वास घेणार शकणार नाही. मी जर माझा आधार काढून घेतला तर एक पण जण श्वास घेणार नाही. श्वासामध्ये जीवन चालते. तू चांगल्या तऱ्हेने हे सर्व जाणून घे. माझ्या बिना शंकर राक्षसांचा संहार करूच शकणार नाही. ज्या ठिकाणी शक्ती निघून गेली असते अशा पुरुषाला शक्तिहीन म्हणतात, अशक्त म्हणतात, पण त्याला रुद्रहीन किंवा विष्णुहीन म्हणत नाही. पडलेल्या भ्यालेल्या शक्तीकडून पराभूत झालेला, स्खलन पावलेला असा जो असेल त्याला अशक्त म्हणतात, पण हा अरुद्र आहे असे म्हणत नाही. आता तुझे उदाहरण घेऊया. तू रचना जी करतोस तुझे मूळ कारण म्हणजे तुझ्या ठिकाणी असलेली निर्माण शक्ती आहे. तुझ्यामुळेच तुझे कर्तृत्व आहे. अशा प्रकारे हरी, शंभू, इंद्र, अग्नी, सूर्य, चंद्र, त्वष्टा, वरुण, वायू कर्तृत्व शक्तीमुळे आहे. शेषही जो एवढी प्रचंड पृथ्वी तोलून धरत आहे, शेषाने जेवढे हे पृथ्वीचे भार तोलून ठेवले आहे ते कोणाच्या डोक्यावर? शेषाच्या डोक्यावर सर्व पृथ्वीचे भार आहे. त्याच्या मागे खरे कारण मी आहे. मी त्याच्या आधीमध्ये आहे. मी त्याला शक्ती दिली आहे म्हणून त्याने पृथ्वी त्याच्या डोक्यावर घेऊन टाकली आहे. मी जर त्याच्या शरीरातून निघून गेली तर शक्तिहीन होऊन जाईल. जर शक्ती नसेल तर परमाणूसुद्धा त्याच्याकडून उचलू जाणार नाही. एवढा तो पृथ्वी उचलतो आहे. तर त्याच्याने काहीच, मी जर त्याच्या शरीरातून निघून गेली तर हे सर्व काही उचलू शकणार नाही. हे जे मी पुराण भागवत वाचत आहे तर थोडीशी शक्ती माझ्यात असेल म्हणूनच माझ्याकडून हे एवढं पुराण पण 18,000 शब्द लोकांचं वाचलं जात आहे. कारण सर्वांमध्ये माता राणी विराजमान आहे. तुमच्यांमध्ये पासून माझ्यांमध्ये सर्व शक्तींमध्ये शक्ती ही माता राणीचीच आहे. म्हणून आपण तिला कोटी कोटी वंदन करूया आणि जय माता दी बोलूया. हीच गोष्ट सर्व ठिकाणी खरी आहे. मी सर्व ठिकाणांचे जल शोषून घेते, अग्नीचा संहार करते. मला वाटले ते ब्रह्मांडातील सगळं काही वायू नष्ट करून टाकेल, पण कधीही कोणत्याही गोष्टीच्या तत्वाच्या ठिकाणी अशी भावांची शंका धरू नकोस. कारण सर्वांमध्ये जीव जंतू सर्वांमध्ये मीच आहे. मुळात मी आहे असे जर नसेल तर शक्तीहीन आहे. उदाहरणार्थ मातीच्या मुळात स्वरूपात पाणी मिसळून त्याचा गोळा बनवला तर मूर्ती मातीच्या स्वरूपात राहत नाही. त्याच्यात माझी शक्ती राहते म्हणून माझी मूर्ती विराजमान होऊन जाते. गोळ्याला व्यवस्थित आकार देऊ शकत नाही. घडवून बनवून भाजून काढला की त्याचे खापरात रूपांतर होते आणि मूळ मातीचे वेगळेच्या स्वरूपात राहत नाही. तसेच एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर झाले म्हणजे आधीचे स्वरूप नष्ट होते आणि मूळ तत्व मात्र नवीन रूपात असते. आता असे पहा की पृथ्वी कुठेच दिसत नाही. मग तिचे काय झाले? ती कुठे गेली असा प्रश्न पडला. त्या पृथ्वीचे असंख्य सूक्ष्म रूप परमाणू झाले आहेत हे खात्रीने समजावे. सर्व सूक्ष्म रूपांमध्ये मी आहे. महतत्व नावाचे एक तत्व आहे असे तू स्वीकार कर. शाश्वत, क्षणिक, शून्य, नित्य, अनित्य, संकृत, आहाकरू, शाश्वत 7 प्रकारातून वेगळे असूनही यात 7 प्रकारांनी ते नटले आहे. अहंकाराची उत्पत्ती त्यातूनच आहे आणि मग पूर्वीप्रमाणे तू चराचर भूत मात्राची रचना कर. आता तुम्ही आपापल्या स्थानी माघारे जा आणि मग लोकांची रचना करून पहा. आपापली कार्य सर्व नेमलेली आहेत ती पद्धतीने यथायोग्य सुरू करा आणि मग ब्रह्मदेवाला मी तुम्हाला ही रूपवती सुवासिनी अशी महासरस्वती नावाची शक्ती देत आहे. ब्रह्मदेवा मी तुम्हाला महासरस्वती या नावाची शक्ती देत आहे. ही रजोगुणी आहे. हिचा स्वीकार कर. ही शुभ्र धवल वस्त्र आलेली आहे. ही दिव्य अलंकारांनी शोभणारी आहे. हिला उत्तम आसनावर बसवलेली जोडी धारण क्रीडा करणारी तुला देत आहे. ही सुंदर तुझ्या 6 चरणी हिला अत्यंत पूज्य समज आणि हिची कधी हेटाळणी करू नको. सरस्वती मातेची कधी हेटाळणी जर केली तर सरस्वती विद्या बुद्धीत चालली जाईल. म्हणून तिची हेटाळणी करू नको. तिची पूजनीय पूजा कर. कारण ही माझी विभूती आहे आणि मी हिच्यामध्ये आहे आणि हिच्यासह त्वरित सत्यलोकी जा आणि त्या बीजांपासून 4 प्रकारची प्रजा निर्माण कर. हे सगळे जीव आपापल्या पूर्व कर्मांसह लिंग कोशात सध्या आहेत. ज्यांना पूर्वीप्रमाणे योग्य काळी जन्माला घातलं. काल, कर्म, स्वभाव तसेच त्याचे गुण अनुसार सर्व स्थवर जंगम सृष्टी पूर्वीप्रमाणेच निर्माण कर. विष्णूला योग्य प्रकारे मान देऊन नित्य पूजित राहा आणि कारण तो सत्वगुणी असल्या कारणाने सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यात सत्वगुण आहे
आहेत त्याच्यात सर्व चांगले गुण आहेत, रजोगुण नाही आहेत, राजासारखे गुण नाही, अहंकारासारखे गुण नाही. शंकरामध्ये सत्वगुण आहे असल्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून शंकराला कोटी कोटी प्रणाम कर. आणि जेव्हा जेव्हा तुझ्या समोर अवघडाचे संकट उभे राहील तेव्हा तेव्हा पृथ्वीवर अवतार घेईल. तिथर्क वर्ग रे निरनिराळ्या योनीमध्ये, मनुष्य योनीमध्ये शंकर अवतार घेईल आणि विष्णू अवतार घेईल आणि मग जनार्दन दानवाचा नाश करेल. हा महाबली शंकर तुम्हाला मदत करेल. अशा प्रकारे नानाविध देवताची निर्मिती करा. आनंदित राहा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दक्षिणी नाना प्रकारचे यज्ञ करतील आणि सर्वांचे विधिवत पूजन करतील. माझ्या नावाचा उच्चार सर्व यज्ञात केल्यामुळे तुम्ही सर्व देव आनंदी आणि संतुष्ट राहाल. जो कोणी भक्त माझ्या नावाचा उच्चार करेल, यज्ञ करेल तर सर्व संतुष्ट राहील आणि सर्व सुखांची प्राप्ती करून घेईल. आणि माझ्या या अध्यायाचे एवढे वर्णन सुद्धा ऐकेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील, सर्वत्र विजय प्राप्त होईल, सर्व सुखे प्राप्त होईल. सुख, समृद्धी, शांती, पैसा, अडका, बरकती, धनधान्याची वृद्धी होईल. त्यांच्या मुलांची प्रगती होईल आणि कुठेही ते जातील तिथे त्यांची कीर्ती सर्व दूर पसरत राहील. त्यांचे खूप नाव निघेल. आणि जर कोणी कधी दैत्यांपासून भीती निर्माण झाली तर तेव्हा माझी शक्ती उत्पन्न होईल. तुमचे भय आणि हे सर्व काही वराही, वैष्णवी, गौरवी, नारसिंह, सदाशिवी अशा आणखी हजारो शक्ती माझे कार्य करतील हे निश्चित समज. हा माझा 9 अक्षरांचा महामंत्र बीज ध्यानामध्ये ठेव. जो मी मंत्र सांगितलेला आहे 9 अक्षरांचा बीज ध्यानयुक्त अशा कार्याच्या वेळी तू जपत राहा. हे जे महामती हा सर्वोत्तम असा मंत्रराज माझा मंत्र आहे ते ध्यानात घेऊन सर्व कार्यात यशस्वी होण्यासाठी हृदयामध्ये महामंत्र 9 अक्षरांचा हृदयामध्ये धारण करत राहा. एवढे मला सांगून झाल्यानंतर जगतजननी हरीला म्हणाली, ही जगतजननी मग हरीला म्हणाली, विष्णू या अत्यंत मनोहर अशा लक्ष्मीला बरोबर घेऊन जा. तू तुझ्या हृदयामध्ये ती नित्य राहील हे निसंशय समज. तुझ्या हृदयामध्ये कायम स्वरूपी हृदयातच राहील, ती कुठंच राहणार नाही. विष्णूच्या हृदयामध्ये लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे. म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विष्णूला भजा, विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला भजा. दोघांची पूजा एक साथ करा म्हणजे आपल्या घरात धनधान्याची प्रगती होईल. लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. जो कोणी ओम श्रीम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा 108 वेळा घरात जप करतो त्याच्या घरात धनधान्य समृद्धी भरलेली राहते. अशा या सर्वार्थदायिनी अशी कल्याणकारी या लक्ष्मीची पूजा जर केली त्याला सर्व सुखे प्राप्त होतील असे देवीने विष्णूला सांगितले. आणि मग कल्याणी तुला क्रीडा करण्यासाठी म्हणून जोडीदारीन देत आहे हे निसंशय. सर्वार्थदायिनी अशी कल्याणी मी तुला क्रीडा करण्यासाठी एक जोडीदारीन देत आहे. हिचा योग्य प्रकारे मान ठेवायचा, हिचा तिरस्कार करायचा नाही आणि तिला लक्ष्मी नारायण नावाची जोडी मीच योजलेली आहे. म्हणून तिला ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः हा मंत्र कोणी एक वेळा सुद्धा ऐकेल तरी त्याचे पापे जळून भस्म होतील असे देवीने विष्णूला सांगितले. आणि मग देवांचा जीवन निर्वाह व्हावा याकरता यज्ञाची मी योजना केली आहे. तुम्ही तिघी परस्परांशी सहकार्य करून राहा. आणि ब्रह्मा, शिव एकंदरीत सर्वच देव आहे. माझे अंश असल्यामुळे सर्वांना पूजनीय आहे, वंदनीय आहे. जे कोणी मूळ बुद्धीची यात भेद करतील, भेद करण्यामुळे निश्चिंतपणे नरकाचे भागीदार बनतील. जो कोणी या पुराणांचं भेद करतील, हे पुराण असं आहे, हे पुराण तसं आहे, ते नरकाचे भागीदार होतील या शंका नाही. जो शिव आहे तो प्रत्यक्ष हरी आहे, जो हरी आहे तो शिव आहे. शिवाची पूजा केली तर हरीला प्राप्त होईल, हरीची पूजा केली तर शिवाला प्राप्त होईल. यांच्यामध्ये मतभेद करायचे नाही. जो कोणी हा असा मतभेद करेल हा मनुष्य नरकातच मन्वंतरपर्यंत नरकातच फिरत राहील आणि द्रोही राहील असे समज. त्याचे कुठलेही कामे होणार नाही. आता गुणांची वैशिष्ट्य आणि फरक सांगते ते ऐका. आता तुझ्या ठिकाणी परमात्म चिंतनासाठी मुख्य सत्वगुण ठेवला आहे. रजोगुण, तमोगुण जरुरी पुरता दिला आहे. लक्ष्मीसह नेहमी रजोगुण गुणांच्या इतर आधाराने विहार कर. मी तुला जो वाघबीज, कामबीज, मायाबीज यांनी युक्त असा मंत्र दिला आहे तो परमार्थदायक आहे. त्यांचा स्वीकार कर आणि जप कर. मनसोक्त विहार करीत राहा. तुला मृत्यूपासून, काळापासून कधीच भय नसणार. जो कोणी माझी या जे कोणी भागवत पुराणांची जो कोणी हे पुराण श्रवण करत आहे त्याला मृत्यूपासून आणि कुठल्याही काळापासून, भूत पिशाच यांच्यापासून भय राहणार नाही. म्हणून हे 2 शब्द भागवद्गीतेचे ऐकण्याचे करावे. जो कोणी माझं हे चरित्र ऐकेल, सांगेल, कुणाला शेअर करेल त्याला मृत्यूपासून भय राहणार नाही. हे
पक्का निश्चित लक्षात ठेव, जोपर्यंत माझी इच्छा असेल तोपर्यंत चालत राहील. नंतर या चराचरांचा संहार करीन तेव्हा सुद्धा माझ्या ठिकाणी लीन होशील. माझ्या मोक्षदायी कामनादायक मंत्रांचे तू सदोसदी स्मरण कर. कल्याण उच्चारणे हा मंत्र ओंकार रूपात जपावा. कल्याण वेळी जो कोणी ओमकार रूपात या मंत्राचा जप करेल त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. आता हे पुरुषोत्तमा, हे तू वैकुंठाची रचना कर, तिथे राहा. सनातनी अशा माझ्या हृदयात चिंतन कर, कालक्रमणा सुकाणे कर. ब्रह्मदेव पुढे सांगू लागले. एवढे विष्णूला सांगून झाल्यानंतर त्रिगुणा निर्गुणा प्रकृती शंकराला अमृतमधुर वाणीने सांगू लागली. अरे शंकरा, या मनोहर महाकाली गौरीचा तू स्वीकार कर. कैलासाची रचना सुकाणे राहा. तुझ्या ठिकाणी मुख्य तमोगुण असेल आणि रज सत्वगुण अल्प प्रमाणात असेल. तुझे मुख्य कार्य असुरांचा विनाश करणे हे राहील. तप करण्यासाठी रजोगुण, परमचिंतनासाठी शांत स्वरूप, सत्वगुण तू काहीच असणार नाही. जे काही दिसते आहे ते त्रिगुणात्मक असेल. सर्व काही त्रिगुणात्मक तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील असे देवीने सांगितले. निर्गुण असे काही नाही. विश्वात दिसते नसते आणि कधीही दिसणारे नाही, म्हणूनच निर्गुण परमात्म्याचे दर्शन होण्याचे शक्य नाही. मी मात्र सगुणा निर्गुणा अशी कारण परतत्व आहे असे समज. हे शंकरा, मी सर्व घडामोडीच्या मागचे कारण असते, पण कार्यरूप मात्र नसते. कारण रूपाने मी सगुण असते आणि निर्गुण रूपाने परमात्म्याशी एकरूप होऊन राहते. महत्व, अहंकार, शब्दाधिक गुण हे कार्य कारण रूपाने निरंतर कार्यरत असतात. परमतत्वापासून उद्भवणारा अहंकार तो मूळ कारण, म्हणजेच मी शिवा आहे तो त्रिगुणात्मक अहंकार हे समज. हे माझे कार्य आहे असे समज. अहंकारापासून जे महत्व तत्व होते तुलाच बुद्धी असे नाव आहे. म्हणजे अहंकार हा कारण, महत्व तत्व हे कार्य झाले. अहंकारातून तन्मात्रा उगम पावतात. त्या सूक्ष्म कारण रूप तंत्रमंत्रापासून पंचमहाभूते होतात. विश्व निर्मितीच्या वेळी पंचमहाभूतांपासून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय निर्माण होतात. तसे 16वे मन उत्पन्न होते. म्हणजे पंचभूतातील सत्वांपासून 5 तऱ्हेची ज्ञानेंद्रिय, राजसांशापासून कर्म इंद्रिय आणि मन हे 16वे स्वतंत्र आहे. असे 16 गण कारण कार्य दोन्ही आहेत. परमात्मा आदी पुरुष असून माझेच कार्य आहे. सर्व उत्पत्ती मी तिला अगदी थोडक्यात सांगेल. आता तुम्ही त्या विमानात बसून माझे कार्य करण्यासाठी निघा. तुम्ही संकटकाळी माझे स्मरण करता क्षणी मी तुमच्या दर्शन देईन. जो कोणी संकटकालीन माझे हे अध्याय चरित्र ऐकेल त्याच्या मी सर्व कार्यांमध्ये सिद्ध करेल आणि त्यांची संकट दूर करेल असे देवीने सांगितले. नेहमी माझे सनातन परमात्म्याचे चिंतन करा, म्हणजे तुमचे सर्व कार्य सिद्ध करेल. ब्रह्म म्हणाला. अशा प्रकारे आम्हाला शक्ती सहित तिने निरोप दिला. विष्णू, महालक्ष्मी, शंकर, महाकाली, महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा विमानात बसताक्षणी पुन्हा आम्हाला पुरुष रूप मिळाले. लगेच ते सर्व दृश्य अंतर्धान पावले. क्षणार्धात आमची जिथे मधुकैटभाचा वध झाला होता त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचले. तर मित्रांनो, आपण इथे हे संपूर्ण भागवत पुराण, देवीची उत्पत्ती कशी झाली, कोण आहे, कसे त्यांचे विस्तार चालू आहे, तर मी तुम्हाला ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर मला असं वाटत आहे तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल. आवडली तर एक लाईक, कमेंट्स नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय माता दी नक्की करा. जय माता दी लिहिण्याने बी सर्व कष्ट हरतात. एक वही पेन घेऊन घ्या, नाही तर छान तुम्हाला वेळ असेल तर जय माता दी लिवत जा. सारे कष्ट माता राणी दूर करेल. तुमच्या ज्या इच्छा असतील ते इच्छा धरून तुम्ही 9 दिवस एक कोरी वही घ्या छान आणि लाल पेनाने लिहा. जेवढे नावं लिहातील तेवढे लिहा आणि मग तुम्ही मोजून घ्या. जर तुम्हाला 1008 लिहायचे, 108 लिहायचे आणि जास्त लिहायचे असतील लाखो, 1.25 जप करा, 1.25 लिहा. पहा तुमच्या सर्व मुलांच्या कशा लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण होतील, यात मुळीच शंका नाही आहे. मी ओम नमः शिवाय लिहिते, पण आता ह्या 2 चॅनल जास्त वाढून गेले. माझ्या जास्त कमेंट्समुळे एक चॅनलवर सर्व काही टाकू शकत नाही, म्हणून ते 2 चॅनल मला उघडावे लागले. तुमच्या बाकी कमेंट्ससाठी तिकडे काही टाकते, नाहीतर मला बी खूप ओम नमः शिवाय लिहायला आवडतं. तरी पण मी 3 वर्षामध्ये 4 वर्षांमध्ये कमीत कमी 50,000 ओम नमः शिवाय असे जप लिहिले आहे. 1.25 लिहायचे मला, पण जसा वेळ भेटला तसा 10-10 मिनटं 15 मिनटं काढून लिहिते मी. पण आता गेल्या 2 महिन्यापासून तर नाही लिहिणं झालं आहे माझं. गणेश पुराण जेव्हाचं मी लावलेलं होतं तेव्हापासून.
त्याच्या आधी जसा वेळ भेटला तसं रात्री झोपायच्या अगोदर एक निश्चित करून ठेवलं होतं, तरी पण मला आता माझी वही काढूनच ठेवेल मी आणि वरतीच खुर्चीवर ठेवून देईल जिथं पुराण आहे. पुराण करण्याच्या अगोदर 10 वेळा नाही तर 11 वेळा तरी ओम नमः शिवाय लिहून मग पुराण चालू करेल. तुम्हाला वेळ असेल तर जय माता दी लिहा, ओम नमः शिवाय लिहा. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हे लिहायचं असतं. ज्या तुमच्या इच्छा आहेत ते बोलून तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय माता दी असं काहीतरी तुम्हाला जो आवडतं असेल मंत्र तो लिहा. आणि मग काही नाही तर घर ती वही ज्यावेळेस तुमची संपूर्ण भरून जाईल 1000 मंत्रांनी, 1.25 लक्ष मंत्रांनी, 1.25 लाख मंत्रांनी, तर आपल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवा ती वही. आपल्या घरात ती सुरक्षा कवच राहते. घरात कोणीच आजारी पडणार नाही, हे पक्का दावा आहे माझा. घरात कोणीच आजारी पडणार नाही, कोणालाच काही कुठल्या बिमारी येणार नाही. आपल्या घरात नजर दोष, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष जे आहेत ते संपूर्ण नष्ट होईल. पक्का 100% गॅरंटी. कशाने? ओम नमः शिवाय मंत्र लिहा या जय माता दी लिहा या कुठला पण मंत्र. तुम्ही ज्या देवाची देवतेची पूजा करता, तुमचा इष्ट देवता कोण आहे? गणपती आहे, लक्ष्मी, आशापुरा माता आहे, कुठले आहेत त्या देवाची तुम्ही पण लिहिलं तरी पण चालेल. असं नाही की मी ओम नमः शिवाय सांगते, जय माता दी सांगते तर तेच लिहा. तुमच्या आपलं मन पण आपल्याला आवाज देतो की मला हे मंत्र लिहायचं आहे, तर असं पण केलं तर चालेल. एक कमेंट्स आहेत ते रोज खूप येते, तर माझ्या अजून पुस्तकच आहे माझ्या हाती, तर माता राणी त्यांची इच्छा खरोखर लवकर पूर्ण कर असे रडण्याचे सिम्बॉल टाकून सांगतात की ते हे माता राणी की आशापुरा देवीची रोज कथा ऐकतात. त्यांचं नाव शायद माझ्या लक्षात नाही आता, पण त्या दीदी रोज आशापुरा मंगळवारची व्रतकथा ऐकतात. आता पण ते व्हिडिओ माझा ऐकत असतील, तर त्यांची इच्छा खरोखरच लवकर पूर्ण कर. ज्यावेळेस मी त्यांना रिप्लाय देते त्यावेळेससुद्धा बोलते मी, ताई दीदी तुम्ही टाकतात आणि रडण्याचे सिम्बॉल टाकतात की हिंदीमध्ये लिहितात तुम्ही कमेंट्स दी की मेरी मन्नत है माता रानी है आशापुरा माँ, मेरी मन्नत पूरी करो. ऐसा आप बोलते हो तो मैं भी आपके लिए यह माता रानी को प्रार्थना करती हूँ. और आपके लिए नहीं, जितने भी मेरे सारे भक्त हैं मेरे चैनल पर आ रहे हैं जो मेरी कथा सुन रहे, उनके लिए मैं सबके लिए मैं प्रेयर करती हूँ और सबके लिए प्रेयर करती हूँ कि माता रानी मेरे सारे भक्तों को जो नहीं भी सुन रहे उनके लिए भी प्रेयर करती हूँ कि उनके सारे भक्तों की इच्छाएं जल्द से जल्द पूरी करो. कोई कष्ट में न रहे, कोई दुखी न रहे, उनका परिवार सबका हरा भरा रहे और जो मेरी माता है उनका सौभाग्य अखंड सौभाग्यवती रहे और सबको पेट भरकर खाना दे. ये अन्नपूर्णा माता को मैं प्रार्थना करती हूँ. जो फुटपाथ पर रहते, जो किधर रहते, सबको, जीव जंतु सबको पेट दिया है तो सबको 2 टाइम की रोटी सुख और शांति की दे. यह मैं माता रानी को प्रार्थना करती हूँ. सब कुछ पैसा नहीं रहता है, सब कुछ पैसा नहीं रहता है. सुख और शांति और सुकून घर में बैठते हैं जो लोग, पति हो, पत्नी हो, भाई हो, बहन हो, बच्चे हो, बूढ़े हो, बुजुर्ग हो, जो भी जहाँ पर जिस स्थान पर अपने अपने घर पर रहते हो, उनको सुख और शांति होना. शांति रही यानी आराम से नींद होती है. घर में पैसा सब कुछ नहीं है, सुकून ढूंढो, शांति ढूंढो. अगर मन को सुख और शांति मिलती है तो दुनिया का सब कुछ उसके चरणों में है, ये मैं कहती हूँ. और माता रानी को सबके लिए प्रेयर करती हूँ कि सबकी इच्छा पूर्ण करे. तो आप आशापुरा माता की रोज़ कथा सुनती हो दीदी, तो आपकी इच्छा जो भी हो मुझे पता नहीं, लेकिन जल्द से जल्द पूरी करे ये माता रानी से प्रार्थना करती हूँ. जय माता दी. लाइक शेयर सब्सक्राइब.